गुड इव्हनिंग. परत एकदा कसं वाटलं पहिलं सेशन, फर्स्ट हाफ ऑफ द सेशन असं मी म्हणेन. बरेच टिप्स, बरेच मिथ्स आपले क्लिअर झाले. आपले सजेशन्स ही आम्हा सगळ्यांना खूप आवडलं. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. आता लेट्स बिगिन विथ द सेकंड हाफ. सगळ्यांनी चहा खूप एन्जॉय केलेला आहे. सो जे सेकंड प्रेझेंटर आहेत, जसं मी नेहमी म्हणते, एक्सटेंडेड फॅमिली ऑफ सॅटर्डे क्लब नेहरू चॅप्टरचे रोहन टाकावले सर. ह्यांची जी कंपनी आहे ग्रीन एपिक्युअर प्रायव्हेट लिमिटेड. सो इट इज ऑल अबाउट ऑर्गॅनिक्स. ऑर्गॅनिक्सबद्दल आपल्याला बेसिक आपल्याला माहिती असं प्रोडक्ट्स असतात, काही व्हेजिटेबल्स असतात, पण त्याच्याबद्दल अजून इन डिटेल मला वाटतं ही इज द बेस्ट पर्सन टू एक्सप्लेन. वेलकम सर, ऑल युअर्स. हॅलो एव्हरीवन. हॅलो. खूप छान चहा होता. खूप एकदम. थँक्यू. सो बेसिकली सुरुवात करण्याच्या आधी आपण सगळे आता फिरलोय थोडेसे इकडे तिकडे. एक ऑलरेडी एक हाफ अँड हॉवरचं सेशन झालेलं आहे. सो 1 मिनिट सगळ्यांनी उभे राहा. नाही, सगळ्यांनी उभे राहा. सो आपल्याला जस्ट क्लॅप करायचे आहेत. मी फक्त सांगतो कशा क्लॅप करायचे आहेत. सो तुमचे दोन्ही हात आहेत. आपण नमस्कार करतो, राईट. सो नमस्कार तसा करतो ना, तशा क्लॅप करायचे आहेत. रेडी? थँक्यू सो मच. खाली बसा. याने 2 फायदे झाले. एक, एवढा वेळ बसून थोडंसं मुंग्या वगैरे येतात पायाला. सो कधी कधी असं होतं, तर ब्लड सर्क्युलेशन या तुमच्या दोन्ही हातांमध्ये खूप चांगले पॉईंट्स आहेत, खूप सारे पॉईंट्स आहेत शरीरामध्ये, आणि ते ब्लड सर्क्युलेशन चांगलं करतात जेव्हा हे दोन्ही एकमेकांवरती प्रेस होतात. आणि उभं राहून मला स्टँडिंग ओवेशन दिल्याबद्दल धन्यवाद. गणेश सरांनी माझं अर्ध्यापेक्षा जास्त काम गणेश सरांनी केलेलं आहे. कारण का आजार किती प्रकारचे आहेत आणि आजार कशा पद्धतीने आपल्या समोर येतात हे गणेश सरांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे. थोडंसं त्याला मी एक्सटेंड करतो. सर्वात आधी भिडे साहेबांना वंदन करून आणि आमचे आधारस्तंभ डॉक्टर राजीव दीक्षितजी, ज्यांना आम्ही ऐकून या फील्डमध्ये आलेलो आहे, त्यांना स्मरून मी माझ्या या सेशनची सुरुवात करतो. सो काही फॅक्ट्स आपण विचार करूया, समजून घेऊया. इथे बेसिकली एज जर मी काउंट केलं तर 35च्या अंडर कोणी आहे? 35च्या अंडर, 35 एजच्या अंडर. आणि 50/60च्या अबाव कोणी आहे? ओके, फाईन. सो आपली ही जी जनरेशन आहे मोस्टली ही 35 to 60 आता पोहोचलेली आहे. 80s 70s 80s मध्ये बॉर्न झालेले, 90s मध्ये बॉर्न झालेले. सो मला काही फॅक्ट्स आपल्याला समजायचे. सपोज आपण ओ जनरेशन पकडली, झिरो जनरेशन. मला 2.0 नाही, झिरो जनरेशन. ओके, सो झिरो जनरेशन जर आपण ही पकडतोय, सो आता जर तुम्ही बेसिकली सगळीकडे जर ऐकून असाल तर जो एज आहे, म्हणजे जर आपण बोलतो की ह्या टायमाला 60 वर्ष जगलो, 65 वर्ष जगलो, 70 वर्ष जगलो, ही एक एज क्रायटेरिया झालेला आहे आपल्या आजच्या जनरेशनचा, राईट. मी एक स्टेप मागे जातो, -1. सो -1 जी जनरेशन आहे तिचा जो एज, म्हणजे आपले जे आई वडील आहेत, सो त्यांचा जो एज, एक एज फॅक्टर आहे. सो 80, 85, 90, राईट. 80, 85 मॅक्स. ओके, त्याच्या मागे अजून एक -2 मध्ये जाऊया आपण. सो -2चा जो एज फॅक्टर आहे, सो तो 85, 90, म्हणजे माझी आजी स्वतः 90, 92 इयर्सची होती. सो मला माहिती आहे की 90 हा एज आपण आपल्या आजी आजोबांचा पकडू शकतो. आणि थर्ड -3, त्याच्या मागे एक जर जनरेशन गेलो तर ते सेंचुरी टच करायचे. क्रिकेटमध्ये जशी आपण, विषय सर तर खूप वेळा करतात, पण क्रिकेटमध्ये जशी सेंचुरी टच होते तसे ते सेंचुरी टच करायचे. सो 100, 105 हा त्या टायमाचा एक ॲव्हरेज एज क्रायटेरिया होता की एवढी वर्ष माणसं जगतात, त्यापेक्षा जास्त पण जगतात, ऍक्सिडेंटली कधी कमी पण जातात. पण साधारण ह्या जर एजला आपण बघितलं तर हे जे एज आहे हे 200-250 वर्षापूर्वीचं, म्हणजे जर आपण काउंटिंग केली तर 200-250 वर्षापूर्वीचं होतं. आता जसे आपण -3 मध्ये गेलेलो आहे, सो -3चं जे ॲव्हरेज एज आहे ते 105, -2चं जे ॲव्हरेज एज आहे ते 90, -1चं जे ॲव्हरेज एज आहे ते 75, आणि 0 म्हणजे आपण जे एज आहे ते 60. सो 15 वर्षाचा गॅप येत गेलाय, राईट. आता आपण 3 स्टेप पुढे जाऊया. +1, राईट. 15 वर्षाचा गॅप करा. 60 - 15, 45, +2 30, आणि +3 15. ऐकायला असं वाटतंय की हे काय बोलतोय, राईट. जेव्हा 105, 100 वर्ष जी माणसं जगली आहेत त्यांना जर असं कोणी सांगितलं असतं की येणाऱ्या 200-300 वर्षाच्या टायमामध्ये आपलं एज हे 60 वर्षापर्यंत येऊन राहील,
तर माईट बी त्यांना पण तेव्हा विश्वास बसला नसता. सेम आज आपण ज्या क्रायटेरिया ज्या एज मध्ये आहोत, जर आपल्याला देखील असं कोणी सांगतंय की 15-20 वर्ष जगलं म्हणजे खूप झालं, हा जेव्हा एज क्रायटेरिया येऊ शकतो तर आपल्याला ते वाटतंय की हे खूप चुकीचं आहे, पण कदाचित येणाऱ्या टायमामध्ये तो काळ येऊ शकतो. सो त्याला काय करायचंय, त्यासाठी काय करायचंय, यासाठी मी इथे उभा आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जर तुम्ही एज साधारणतः आता बघून झालं तर आपल्या 3500 वर्षापूर्वी आपल्या आयुर्वेदाबद्दल चरक ऋषी जे आपले आयुर्वेदाचार्य होते त्यांनी लिहून ठेवलंय. त्यांची जी सूत्र आहेत ती आपले वाघ भट्टाचार्य ऋषी होते त्यांनी प्रमाणित केली. प्रमाणित केली म्हणजे काय, जर सकाळी उठल्यावर गरम पाणी प्यायचंय, गुणगुणा पाणी सकाळी उठल्यावर प्यायचंय, तर ते का प्यायचंय हे त्या ऋषींनी म्हणजे वाघ भट्टाचार्यांनी त्या ऋषींनी त्याच्यावरती संशोधन केलं की ते पिल्यावर काय होतं आणि ते पिल्यानंतर काय होतं, जर ते नाही पिलं तर काय होतं, या गोष्टीवरती संशोधन केलं. म्हणजे जेवढी 7000 सूत्र आपल्या डेलीच्या जीवनाची 7000 सूत्र ही त्या 2 पुस्तकं आहेत, अष्टांग हृदयम आणि अष्टांग संग्राम. थँक्यू सर, मला आठवण करून दिल्याबद्दल. अष्टांग हृदयम आणि अष्टांग संग्राम मध्ये 2 पुस्तकांमध्ये 7000 सूत्र लिहिलेली आहेत. त्या 7000 सूत्रामधली चरक ऋषींनी लिहिल्यानंतर वाघ भट्टाचार्यांनी ती सूत्र संस्कृत मध्ये आपल्या या दोन्ही पुस्तकात लिहिली, पण ती प्रमाणित करून लिहिली, म्हणजे ती प्रूफ करून लिहिली. त्या 2 पुस्तकांचा काळ गेल्यानंतर आता जे आमचे आधारस्तंभ डॉक्टर राजीव दीक्षितजी त्यांनी ही संस्कृत पुस्तकं जी संस्कृतमध्ये होती ती पूर्णपणे मराठीमध्ये 1 to 3 अशा 3 पार्टमध्ये आपल्या समोर आणलेली आहेत, ज्यामध्ये त्यांनी 7000 सूत्र मराठीमध्ये म्हणजे आपल्या डेलीच्या जीवनामध्ये आपली जीवनशैली कशी असली पाहिजे, त्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, कशा पद्धतीने खाल्लं पाहिजे, केव्हा खाल्लं पाहिजे, हे त्यांनी सगळ्यात जास्त आपल्याला त्या टायमामध्ये सांगितलं आणि त्या 3 पुस्तकांमध्ये त्यांनी ते प्रमाणित केलं. सो त्याची काही सूत्र आहेत, त्या 7000 सूत्र समजणं आपल्याला आजच्या घडीला विच इज व्हेरी डिफिकल्ट. त्या खाली आले, त्यांनी त्या डॉक्टरांबरोबर बोलले तर त्यांनी 3000 सूत्रांपर्यंत गेले. परत त्या खाली आले 1000 सूत्र, 100 सूत्र, 50 सूत्र. सो ऍटलीस्ट 50 सूत्र आपल्याला कळतील अशी काही सूत्र ही त्यांनी लोकांपर्यंत त्यांच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून पोहोचवली. 2007-10 साली राजीव दीक्षितजी आपल्याला सोडून गेले, पण त्यांचे विचार हे आम्ही पुढे घेऊन जायचं काम करतोय. सो आजारपण का होतं ह्याची बेसिक कारणं, सगळ्यात पहिलं मी एक जे सूत्र सांगेल की आपण जे सरांनी सांगितलं की सर आजार कशा पद्धतीने होतात किंवा आजार कसे होतात हे आपल्याला टेस्ट करून समजतं की आजार होतोय, पण तो आजार का होतोय किंवा जो आजार होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे. तर आपण आपल्या किचनमध्ये केलेले बदल हे त्या आजारांचं मूलभूत कारण आहे. ज्या पद्धतीने आपण आजच्या आपल्या घडीमध्ये आपण अशा पद्धतीने आपल्या किचनमध्ये बदल केलेत, आपण जे आपल्या खाण्यामध्ये बदल केलेत, जीवनशैलीमध्ये बदल केलेले आहेत, सो त्याचा जो एक फॉर्म्युला आहे ना तो कुठेतरी आपण विसरलोय आणि तो विसरलेला फॉर्म्युला परत कसा आणायचा हे जस्ट मी आज छोटासा तुम्हाला आजच्या या अर्ध्या तासामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तो सगळ्यात पहिला एक विषय असा आहे की पहिलं सूत्र त्याचं असं आहे की आपण कोणतंही अन्न शिजताना जर त्याला सूर्यप्रकाश आणि वायू म्हणजे हवा जर लागली नाही तर ते अन्न विष आहे. सो मी ते आपण लेडीज जेवण बनवतो राईट, मी आपल्याला विचारलं की असं काय आहे की आपण जेवण बनवताना ज्याला सूर्यप्रकाश नाही लागत किंवा त्याला वायू हवा नाही लागत, कुकर. येस, कुकर राईट. सो कुकर सर बनवता सो कुकर राईट. कुकरमध्ये जेव्हा जेवण बनतं सो कुकर कशा पद्धतीने वर्क करतो माहिती बी ते सगळ्यांना माहिती असेल. कुकरमध्ये आपण पाणी टाकतो, डाळ टाकतो, जर आपण सपोज तूर डाळ घेतली, पाणी टाकतो, डाळ टाकतो, खालून गॅस पेटवतो, कुकर ऑन करतो, जे काय मसाले हळद वगैरे टाकायची ती टाकतो, गॅस पेटवल्यानंतर स्टार्ट होतं, त्याची प्रोसेस स्टार्ट होते. प्रोसेस स्टार्ट झाल्यानंतर पहिली शिट्टी होते, दुसरी शिट्टी होते, तिसरी शिट्टी झाली की आपल्याला सांगण्यात येतं बाबा कुकर बंद कर. सो ह्या शिट्ट्या नक्की काय आहेत? प्रेशर. हे प्रेशर कसलं आहे? वा. त्या कुकरमध्ये निर्माण होणारी वाफ ही त्या प्रेशरद्वारे त्या शिट्टीमधून बाहेर येते. ही वाफ जेव्हा त्या कुकरमध्ये बनत असते आणि त्या डाळीला जेव्हा शिजवत असते तर आपल्याला माहित आहे का 10 मिनिटामध्ये 15 मिनिटं पण किती टाइम लागत असेल डाळ बनवायला कुकरमध्ये? कारण मी वापरत नाही त्याच्या 15 ते 20 मिनिटं. येस, 15 ते 20 मिनिटं मी वापरत नाही, म्हणजे आमच्या घरी मातीचे भांडे त्याच्यामुळे मी वापरत नाही. सो 15 ते 20 मिनिटामध्ये आपली ही डाळ बनते. आयुर्वेदामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे की ज्या फळाला किंवा ज्या वस्तूला शेतीमध्ये उगवायला जेवढा टाइम लागतो, जर तूर डाळ घेतली तर शेतीशी रिलेटेड कोणी आहे? ओके. सो तूर डाळ जर घेतली तर तूर डाळीला जवळपास 6 ते 7 महिने लागतात बाहेर यायला राईट. त्याचे जे मायक्रोन्यूट्रियन जे आपल्या शरीराला जे 18 मायक्रोन्यूट्रियनची गरज आहे ते मायक्रोन्यूट्रियन आपल्या मातीमध्ये देखील आहे.
सो जे सरांनी सांगितलं की आपल्या बॉडीला जे गरजेचं आहे, पण ज्या टेस्ट केल्या पाहिजेत, कोणत्या टेस्ट केल्या पाहिजेत, हे मायक्रोन्यूट्रिएंट कमी झालेत की नाही, सो ते आपल्या मातीमध्ये पण आहेत. त्या मातीतून त्या मुळामध्ये, त्या मुळामधून त्या खोडामध्ये, त्या खोडामधून त्या फांदीमध्ये, आणि त्या फांदीमधून त्या फळामध्ये यायला ऍटलीस्ट 6 ते 7 महिने जातात. सो 6 ते 7 महिने बनणारी ही डाळ आपण 10 मिनिटात 15 मिनिटात जर घरी शिजवत असेल तर ती का शिजते? नक्कीच नाही शिजत. ती मऊ होते, फाटते. कुकरचा जो प्रेशर आहे, कुकर बॉम्बलाच झालेला, बॉम्बलाच नाही, कुकर बॉम्ब म्हणजे कुकर कधी स्फोट झाला असं ऐकलं आहे का? तो स्फोट होतो कशामुळे? त्या प्रेशरमुळे. जर कुकरचा एवढा मोठा स्फोट होऊ शकतो, सो ती जी डाळ आतमध्ये शिजत असते ती शिजत नसते, ती मऊ होत असते, ती फाटत असते. आणि ती फाटलेली डाळ जेव्हा आपल्या पोटामध्ये जाते तेव्हा आपल्या पोटामध्ये जो गॅस निर्माण होण्याचं जे प्रमाण आहे ते आपल्या पोटामध्ये होतं. आणि वात पित्त कफ या 3 गोष्टी ज्या इम्बॅलन्स होतात, त्या इम्बॅलन्स म्हणजे वात पित्त कफ हे मी तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. जो वात आहे हा थंडीच्या मोसममध्ये येतो, आपल्या पायाला कधी कधी नसेवर नस चढते, राईट. सो हा थंडीच्या टाइम मध्ये येतो. सो वात हा आपला कमरेच्या खाली पूर्ण वात आहे, बरोबर. त्याच्यानंतर पित्त, आपल्याला जे पित्त होतं ते छातीपासून जी कंबर आहे आपली, हा जो एवढा पोटाचा जेवढा भाग आहे हा पोटामध्ये आहे पित्त पूर्णपणे, राईट. आणि कफ, कफ आपल्या छातीच्या वरती पूर्णपणे कफ आहे. सो वात पित्त कफ या 3 गोष्टी इम्बॅलन्स होण्याचं ऋतूप्रमाणे कारण आहे. जे आपले ऋतू आहेत, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. पित्त ज्याला असेल ऍसिडिटीचा त्रास होतो, उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त त्रास होतो, राईट. कफ, पावसाळ्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त सर्दी होते कारण कफ वाढतो. सो ही काही कारणं, बेसिक कारणं आहेत. तर ज्या टायमाला आपण जी गोष्ट खातो, सो आता मी पुन्हा एकदा त्या डाळीवरती येतो. सो वाघ भट्टाचार्यांनी हे सांगितलेलं किंवा राजीव दीक्षित जे आम्हाला हे सांगून गेले की ती जी डाळ आहे ती जेव्हा कुकरमध्ये बनते आणि आपण जेव्हापासून कुकर वापरायला सुरुवात केली. अच्छा, कुकर कशाचा असतो? ॲल्युमिनियम, राईट. स्टेनलेस स्टील, बट मोस्टली ॲल्युमिनियमचा मॅक्झिमम लेवलला आहे. सो ॲल्युमिनियम भारतामध्ये कधी आलं? जेल. सर आपल्याला सगळी उत्तर माहित आहेत, कालच माझ्याबरोबर होते. सो माझी तयारी करून घेत होते सर. सो ॲल्युमिनियम आपल्या भारतामध्ये आलं हे जवळपास 150, 200, 250 वर्षापूर्वी. ज्यावेळी आपले क्रांतिकारी जेलमध्ये होते, भारत स्वतंत्र करण्यासाठी जे क्रांतिकारी जेलमध्ये पकडलेले, जसे भगतसिंग झाले, उधम सिंग झाले, चंद्रशेखरजी झाले. सो असे जे काही क्रांतिकारी जेलमध्ये होते, त्या जेलमध्ये आपल्या क्रांतिकारींना मारण्यासाठी ॲल्युमिनियम भांड्यांचा वापर केला जात होता. कारण का ॲल्युमिनियम शिजताना त्याचे जे पार्टिकल्स आहेत ते त्या जेवणामध्ये जातात आणि ते पार्टिकल्स स्लो पॉयझनचं काम करतात. सो स्लो पॉयझन हा आपण आपल्या घरामध्ये आणला. सगळ्यात जास्त त्रास तिकडे आहे की आपण ॲल्युमिनियमची भांडी आपल्या घरामध्ये आणली. तर मग आता ॲल्युमिनियम नाही तर मग काय? 200 वर्षापूर्वी आपण काय खायचो? कशात खायचो? मातीच्या भांड्यामध्ये. मातीच्या भांड्यामध्ये 100% न्यूट्रिएंट व्हॅल्यू आहे, ज्या तुम्हाला आपल्या बॉडीसाठी 100% न्यूट्रिएंट व्हॅल्यू ह्या मातीच्या भांड्यामध्ये मिळतात. त्याच्यानंतरची सेकंड स्टेप आहे कासा. कासा माहिती असेल सगळ्यांना? कासामध्ये 98% आहेत की 98% मायक्रो न्यूट्रिएंट्स आपल्या बॉडीमध्ये मिळतात. आणि थर्ड काय? पितळ. सो थर्ड पितळ आहे, ज्या पितळामध्ये 93% आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे ॲल्युमिनियम मध्ये किती आहे? 7 to 8%, 7 ते 8%. आणि सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये आहे कॅन्सर. सो कॅन्सरिक जर आपण जे ॲल्युमिनियम आपल्या बॉडीमध्ये जाऊन जर ते स्लो पॉयझन क्रिएट होत असेल तर त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये देखील होऊ शकतं. सो हे पहिलं सूत्र होतं जे वाघ भट्टाचार्यांनी सांगितलं. मी थोडंसं क्विक घेतो कारण का टाइम शॉर्ट आहे. ह्या सूत्रामध्ये आपल्याला हे सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही जी जेवण बनवतात त्याला सूर्याची ऊर्जा आणि हवा मिळणं गरजेचं आहे. हे पहिलं सूत्र आहे. सो दुसरं सूत्र जे आहे आपलं, खूप काही पॉईंट त्याचे मी मिस केलेले आहेत कारण इथे वरती उभं राहायला थोडंसं कळतं काय नाही. सो दुसरं सूत्र आहे आपलं की आपण जेव्हा जेवतो तर जेवताना आपण पाण्याचा वापर करतो, पाणी पितो कंटिन्युअसली, बरोबर. सो आपल्याला ते पाणी नाही प्यायचंय. त्या पाण्यामुळे आपल्याला खूप सारे आजार होऊ शकतात. मग पाणी नाही प्यायचं तर मग काय प्यायचंय? ओके, इथे कोणी ऐकलंय का जेवल्यानंतर? सर ऐकलं असेल, जेवल्यानंतर 1 तास 1.5 तासाने पाणी प्यायचंय का? पचन करायला मदत करते. येस, आपल्या शरीरामध्ये जे जेवण जातं त्याचा रस बनायला ऍटलीस्ट 1.5 ते 2 तास लागतात. आणि त्या रसापासून ज्या आपले जे मांस, आपली हाडं, आपले जेवढे पण आपले बॉडी पार्ट्स आहेत त्या पार्ट्स पर्यंत आपल्याला ताकद जी जाते ना ती त्या रसापासून जाते. पण पाण्याने काय होतं? डायल्यूट होतं. पाण्याने आता आपल्या सगळ्यात पहिलं अन्न कुठे जातं माहितीये?
जठर आणि जठरमध्ये काय असतो ना, जठर अग्नी असतो. आपण आपल्या जेवणातला पहिला जेव्हा एखादा घास तोडायला सुरुवात केली की जेव्हा तोंडात टाकतो जेव्हा चावण्याची क्रिया स्टार्ट होते ना, तेव्हा तो जठर अग्नी डायरेक्टली प्रज्वलित होतो. सो तो जठर अग्नी आपण पाणी पिऊन डायरेक्ट विझवतो. आगीवरती पाणी टाकलं की डेफिनेटली ती आग विझली जाणार. मग आपण जेवणाच्या आधी 48 मिनिटं आधी, एक्झॅक्ट 48 मिनिटं आधी पाणी पितो, कारण का 48 मिनिटं आधी पिलेलं पाणी आपल्या मूत्राशया वाटे बाहेर जायला 48 मिनिटचा टाइम लागतो. सो तोपर्यंत आपला जठर क्लीन असतो. जेवल्यानंतर आपण 1 ते 1.5 तास त्यांना, ज्यांची बॉडी क्लिअर आहे, ज्यांना कोणत्याही प्रकारचा आजार नाही, 1.5 तास त्यांना, ज्यांना काही आजार आहे, सर 2 तास तुम्हाला. सो आपल्याला म्हणजे ही काही सूत्र आहेत आणि एकदम सिंपल आहे, ही आपण घरी करू शकतो. वात पित्त कफ इम्बॅलन्स झाल्यामुळे आपल्याला माहिती आहे किती प्रकारचे आजार होतात. हो म्हणून 148 प्रकारचे, उरलं काय 148 प्रकारचे आजार. सर वात पित्त कफ वरतीच तर आहे तेच सगळं. म्हटलं, सगळं 148 प्रकारचे आजार आहेत जे हे फक्त वात पित्त कफ इम्बॅलन्स झाल्यामुळे होतात. मग तो तुमचा ऍसिडिटी असू देत, मग तो तुमचा कॅन्सर असू देत, डायबिटीज असू देत, थायरॉइड असू देत, कोणताही आजार हा आपल्या फक्त ह्या गोष्टींमुळे होतोय. सो दुसरं सूत्र आहे आपलं सिंपल, की वात पित्त कफ आपल्याला बॅलन्स ठेवायचं आहे. आणि ह्या 2 गोष्टी जरी तुम्ही रेग्युलर केल्यात ना, सो हे डेफिनेटली बॅलन्स होईल. सो आपण पुढे वळूया. एक त्याच्या आधी फक्त मला एक गोष्ट जी राहिली, 200 वर्षापूर्वी जे आजारांचं प्रमाण होतं हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. ह्याचे पूर्णपणे रिपोर्ट्स आणि रिझल्ट्स आपल्याकडे आहेत. सो 200 वर्षापूर्वी जे आजार होते ते फक्त आणि फक्त 7 to 8% आजार होते. पर्सेंटेज मध्ये बोलतोय, कारण का त्या टायमाला लोक कमी होती, सो असं वाटेल की कमी आजार होते, पण फक्त 7 ते 8% होते. आज 200 वर्षानंतर हेच आजार 80% झालेले आहेत. जेवढी जनसंख्या आहे त्याच्या 80% झालेले आहेत आणि दॅट इज प्रूव्हन, राईट. सो मग असं काय झालं 200 वर्षामध्ये की आपण ह्या आजारांमध्ये पूर्णपणे ह्या आजारांच्या विळख्यात अडकतोय. आणि मग अजून 200 वर्षापुढे काय होणार आहे. सो मित्रांनो, माझ्या कंपनीचं नाव जसं मॅडमने सांगितलं ग्रीन ॲपिकेअर प्रायव्हेट लिमिटेड, आणि आपण काय करतो ना, आपण 3rd जनरेशनसाठी काम करतोय. जे मी मगाशी सांगितलं की जे 30 आणि 15 वर्षाचं वय आपण ऐकल्यानंतर थोडंसं कुठे ना कुठेतरी एक सेटबॅक होता की हे खरंच होऊ शकतं का. येस, हे होऊ शकतं. सो त्या 15 ते 30 जाऊ नये लोक त्या टायमापर्यंत किंवा त्याच्या पुढेही पण जावीत यासाठी आम्ही 3rd जनरेशनसाठी काम करतोय. आता मला खूप वेळा लोक विचारतात की ऑर्गॅनिक हे फॅक्ट आहे का, किंवा ऑर्गॅनिक खरं असतं का, किंवा ऑर्गॅनिक मध्ये खरंच आम्ही कसं समजायचं ऑर्गॅनिक नाहीये. सो त्याचे खूप प्रमाण आहेत समजण्यासारखे. आणि त्याही पुढे मी सांगतो, जर आज म्हणजे 200 वर्षामध्ये जेवढे बदल झाले, जर आज आपण त्या ऑर्गॅनिकच्या एका स्टेपकडे जर नाही वळालो, सो माइट बी आपण पुढच्या स्टेप मिस करू, किंवा आपली जी येणारी पिढी आहे ती पुढच्या स्टेप मिस करेल. सो त्याच्यामुळे अ स्टेप टुवर्ड हेल्दी फ्युचर हे माझ्या कंपनीचं टॅगलाईन आहे. हेल्दी फ्युचरसाठी आपल्याला आज ही स्टेप घ्यायची आहे. आणि जसं सरांनी सांगितलं की जसे तुम्हाला प्रत्येक वेळी रिपोर्ट करणं गरजेचं आहे, डेफिनेटली रिपोर्ट करणं गरजेचं आहे, पण तुम्हाला त्या रिपोर्टमध्ये तुमचा जो काही काउंट आहे तो प्रॉपर येण्यासाठी काय केलं पाहिजे ह्याची स्टेप आज घेतली पाहिजे. आणि ती स्टेप आज घेतल्यानंतरच आपण पुढे जाऊ. सो सगळ्यात बेसिक मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला 5 प्रकारचे फूड तुमच्या डेलीच्या जेवणामध्ये ऍड करायचे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे तुमचं घी. आपण घी कोणतं खातो? A2 आम्हाला पर्याय नाही. A2. अच्छा, ओके, A2 राईट. A2 म्हणजे काय? A2 इज अ पार्ट ऑफ अ प्रोटीन. इट्स अ प्रोटीन, राईट. गीर गाय तर गाय आहे, A2 इज अ ही प्रोटीन. प्रजाती आहे गीर गाय. A2 म्हणजे काय? ओके, मी सांगतो, माझा टाइम चाललाय. सो A2 ही काय आहे ना, ही A2 गाय जसं आपण बोलतो प्रजाती, मॅडम गीर गाय डेफिनेटली अशा 26 प्रकारच्या गायी आहेत ज्या A2 मध्ये कन्वर्ट होतात. सो A2 गाय म्हणजे आपली देशी गाय, ज्या कृष्ण काळापासून परंपरागत ज्या गायी चालत आलेल्या आहेत ना, त्या दॅट इज A2, राईट. ज्या गायीला हंप असतो. हंप म्हणजे काय? खांदा. बघ, खांदा असतो गायीला ना, तो खांदा ज्या गायीला आहे ना, ती गाय A2. त्याचं कारण काय? त्या खांद्यामध्ये एक नाडी असते, सूर्यकेतू नाडी. ही नाडी पूर्ण सूर्यप्रकाशामधून जे 18 मायक्रोन्यूट्रियन्स आपल्या बॉडीला लागत असतात, सो ते पूर्णपणे खेचून घ्यायचं काम कोण करतं? तर ती सूर्यकेतू नाडी. आणि त्या नाडीमधून गोबर, गोमूत्र आणि दूध या 3 गोष्टी आपल्याला मिळतात, आणि ज्या पूर्णपणे सात्विक आहेत. मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देईल. टीबी सारखा आजार, राईट. टीबी सारखा आजार आयुर्वेदामध्ये
हा गाईच्या पहिल्या धारेच्या गोमूत्राला, म्हणजे सकाळची जेव्हा पहिली धार असते ना त्या गोमूत्रावरती आणि बकरी शेळीच्या दुधावरती देखील कव्हर करता येतो. हे आयुर्वेदामध्ये आहे आपल्या, आणि हे आपण कुठेतरी मागे सोडून पुढे आलेलो आहोत. पण कधी ना कधी तरी ह्या गोष्टीकडे आपल्याला जावं लागणार आहे, आणि मी जस्ट तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देतोय ही. सो असे मोठमोठे आजार आहेत, जसं आमचे आचार्य मनीष जे आहेत, ज्यांच्याकडून आम्ही खूप काही शिकतो आहे, शिकत आहोत, त्यांचं हॉस्पिटल आहे हिम्स हॉस्पिटल. त्याच्यामध्ये तुमच्या लिव्हर सारख्या आजारांवरती, म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट सारख्या पेशंटला वॉकिंग करवलंय त्यांनी, चालवलंय चांगलं. हे प्रूव्ह आहे, हे प्रूव्हन आहे. ह्याचे व्हिडिओज, ह्याचे व्हॉट एव्हर ज्या काही गोष्टी असतील ते मी तुम्हाला प्रोव्हाइड देखील करू शकतो. सो A2 काऊ फक्त A2 नावाला नाहीये, तर ती कामाला पण A2 आहे. तिचं दूध, तिचं गोमूत्र आणि तिचं गोबर हे बघा येल्लोइश असतं हलकंसं. जर ते दूध येल्लो नसेल किंवा त्याच्यावरती असं येल्लोइश पदार्थ येत नसेल तर समजा ते A2 नाहीये. आणि A2 ओळखण्याची सगळ्यात चांगली पद्धत ही आहे. पण त्याच्यामध्ये पण फॅट्स इंडिकेट खूप इम्पॉर्टंट आहे, तुमचे फॅट्स त्या दुधामध्ये किती आहेत. सो तो विषय वेगळा. सो A2 काऊचं जे घी आहे ते तुम्हाला डेली एक स्पून खाल्लं तर तुमच्या बॉडीमध्ये जे सर्क्युलेशनचं, म्हणजे प्रत्येक बोनमध्ये, जसं जॉईंटमध्ये सरांनी सांगितलं सर युरिक ऍसिड असतं राईट. सो युरिक ऍसिड जे असतं ते त्या गोष्टीला प्रॉपर क्लिअर करण्याचं काम जे आहे ना ते तुमचं घी, 1 चम्मच घी की किंमत ही आहे राईट. त्याच्यानंतर सेकंड जे आहे ते ऑइल. आपण किती कच्च्या घाणीचं ऑइल खातो, किती लोक इथे कच्च्या घाणीचं, ओके. बाकी सगळे फिल्टर, डबल फिल्टर, ट्रिपल फिल्टर, रिफाइंड ऑइल, येस ग्रेट. आपल्याला माहिती आहे का गेल्या काही वर्षांमध्ये जे पाम ऑइल आहे त्या पाम ऑइलचं इंडिया नंबर 1 इम्पोर्टर झालेला आहे. येस. सो ते पाम ऑइल कुठे जातं? सगळ्या तेलामध्ये. सगळ्या तेलात. जसं सरांनी सांगितलं पाणी हे कशामध्ये मिसळलं तर सॉरी तुम्ही नाही सांगितलं, मी ऐकलेलं. सो पाणी हे कसं आहे ना, कशाही गोष्टीमध्ये मिसळलं तर तो पाण्याचा गुणधर्म घेतो. जसं जेवणामध्ये मी मगाशी सांगता सांगता राहून गेलं, पाणी तुम्हाला नाही प्यायचंय पण जेवणाबरोबर तुम्ही सकाळी ज्यूस पिऊ शकता, जेवणाबरोबर तुम्ही दुपारी ताक पिऊ शकता, आणि जेवणाबरोबर तुम्ही संध्याकाळी दूध पिऊ शकता. पाणी तुम्हाला 1.5 तासाने प्यायचंय ना, पण पाणी जर तुम्हाला कुठे प्यावंसं वाटेल तर 2 धान्य जिकडे आहेत, म्हणजे तुम्ही चपाती खाल्ली, भाकरी खाल्ली, त्याच्यानंतर भात खात असाल तर त्या 2 धान्याच्या मध्ये तुम्ही 1 ते 2 घोट फक्त तोंड क्लीन करण्यासाठी पाणी पिऊ शकता, अदरवाईज नाही. सो नेक्स्ट टॉपिक आपला ऑइल वरती होता. सो ऑइल हे काय आहे ना, ऑइल हे पूर्णपणे आताच्या घडीला जे बाहेर मार्केटमध्ये मिळते ते अशा पद्धतीचं मिळतंय. सो जरी तुम्ही कच्च्या घाणीचं ऑइल खात असाल तरी जर ग्राउंडनट ऑइल खात असाल तर ग्राउंड नट्स कुठून आलेत हे जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही सनफ्लॉवर ऑइल खात असाल तर सनफ्लॉवर कुठून आलेत हे जास्त इम्पॉर्टंट आहे. सो ग्राउंडनट आणि सनफ्लॉवर शिवाय इथे कोणी दुसरं ऑइल वापरतं? कोकोनट मस्टर्ड माइट बी वापरत पण असेल. सो त्याचं जे रॉ मटेरियल आहे ना ते कुठून आलंय हे जास्त इम्पॉर्टंट आहे, ते कोणत्या शेतीमधून आलं हे जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण केमिकल त्याच्यामध्ये असतं. आता मी तुम्हाला सांगतो ऑर्गॅनिक फार्मिंग कुठून स्टार्ट होते. ऑर्गॅनिक फार्मिंग ही पूर्णपणे जमिनीपासून स्टार्ट होते, म्हणजे जमिनीच्या जे मायक्रो लेवलला, म्हणजे सगळ्यात पहिलं जसं मी बोललो की 18 न्यूट्रियन्स जे आहेत त्या पूर्णपणे तुमच्या जमिनीमध्ये आहेत. सो हे संपवण्याचं काम कुठेतरी मागच्या गेल्या 200 वर्षामध्ये झालंय. त्या 200 वर्षामध्ये केमिकलचा एवढा भडीमार आपल्या ह्या अन्नावरती झालेला आहे की ते अन्न पूर्णपणे केमिकलायझेशन होऊन आपल्या बॉडीमध्ये विष पसरवत आहे. सो केमिकल रहित जर शेतीमधून तुम्हाला ज्या गोष्टी येत आहेत, कारण का मॅमने मगाशी मला प्रश्न विचारला की ऑर्गॅनिक कुठून स्टार्ट होतो, मॅम बरोबर ना, असंच काहीतरी प्रश्न विचारला. प्रमाण व्हायला 3 वर्ष काही शेताला लागतात. हा, सो 3 वर्ष शेताला लागतात. येस, ऑर्गॅनिक तुम्हाला क्रिएट करायला 3 वर्ष लागतात, कारण का तुमच्या सॉइलला, म्हणजे तुमच्या सॉइलला आता आपल्या सॉइलला अशी आता सवय झालेली आहे की जर केमिकल नाही मारलं तर माइट बी त्याच्यातून तुम्हाला काय मिळणारच नाही. आपल्या जमिनीत 200 फूट खालीपर्यंत केमिकल गेले आहेत. तुम्हाला आपण लहानपणी ऐकलं असेल, वाचलं असेल की गांडूळ खत किंवा गांडूळ शेतीमध्ये किती जास्त इम्पॉर्टंट आहे, ऐकलं असेल सगळ्यांनी. सो हे गांडूळ आज 200 फूट खाली आहे जमिनीच्या. गांडूळ जमिनीमध्ये वरती जमीन भुसभुशीत करायचं काम करत होते, पण ते केमिकलायझेशनमुळे ते आज खाली 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 जात चालले. आज तुम्हाला शेतीमध्ये कुठेही गांडूळ नाही दिसणार, फक्त काय दिसेल तर केमिकल. सो ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम कुठे ना कुठेतरी आपल्या शरीरावरती होतोय, आपल्या आजारांवरती होतोय. सो सेकंड जे प्रोडक्ट आहे ते तुम्हाला जे चेंज करायचं आहे किंवा तुमच्या जेवणामध्ये आणायचंय तर ते आहे तुमचं ऑइल. थर्ड व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणजे मी नेहमी सगळ्यांना सांगतो की 3 सफेद गोष्टी आहेत ज्या तुम्ही अवॉइड केल्या पाहिजे. सॉरी, मीठ, साखर आणि मैदा. येस, या 3 सफेद गोष्टी तुम्हाला पूर्णपणे तुमच्या जीवनातून अवॉइड करायच्या आहेत. म्हणजे तुमच्या फॅमिलीला, तुमच्या मुलांना
जर लाईफ लॉंग तुम्हाला करायचं असेल तर ह्या 3 गोष्टी तुम्हाला पूर्णपणे अवॉइड करायच्या आहेत. सो तिसरी गोष्ट शुगर, ज्या शुगरच्या जागी आपण जॅगरी पावडर, गुळ, काकवी, मिश्री कोणाला माहिती आहे? मिश्री सर तुम्हाला सगळं माहिती. मिश्री एनीवन एल्स? ही आहे मिश्रीची व्याख्या. स्वीटनर मध्ये सगळ्यात जास्त तुमच्या बॉडीला थंड करायचं काम जर काय करत असेल तर ते मिश्री आहे. खडी साखर कशी असते तशी ती मोठी खडी साखर असते, सल्फर फ्री असते आणि सगळ्यात पहिला जो बाय प्रोडक्ट बनतो तो बनतो मिश्रीचा. त्या मिश्रीपासून बनते काकवी, त्या काकवीनंतर बनते खांडसरी, देशी साखर आपण ज्याला बोलतो देशी खांडसरी, ते बनते खांडसरी. सो मिश्री हा सगळ्यात इम्पॉर्टंट प्रोडक्ट आहे, ही वाली नाही. So, हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट प्रोडक्ट आहे. सो तिसरं तुम्ही साखरेच्या जागी ट्राय करा तुम्हाला जॅगरी पावडर वापरायला. स्वीटर साईड पाहिजे तर जॅगरी पावडर, थोडं स्वीट कमी पाहिजे तर खांडसरी. या 3 गोष्टी तुम्ही चेंज करू शकता. चौथी गोष्ट जी आहे ती मीठ, जे तुमच्या बॉडीमध्ये आज मीठ आपल्या जात आहे. सो दॅट इज व्हॅक्युम सॉल्ट. जे समुद्राचं मीठ आहे ना ते व्हॅक्युम सॉल्ट आहे, ते तुमच्या बॉडीमध्ये व्हॅक्युम क्रिएट करतं. सर ब्रेन स्ट्रोक किंवा ब्रेन हॅमरेज होतो तेव्हा डॉक्टर सांगतात ना मीठ बंद करा. सोडियम 25 काय आहे? सॉरी ते 10 मिनिटाची सवय आहे ना मला. सो आपल्या बॉडीमध्ये जेव्हा मीठ जास्त होतं तेव्हा तुमचं रक्त घट्ट होतं आणि ते रक्त घट्टमुळे काय होतं ना तुमचं ब्रेन पर्यंत रक्त पोहोचत नाही आणि ते रक्त न पोचल्यामुळे स्ट्रोक, हॅमरेज, ब्रेन हॅमरेज या ज्या गोष्टी होतात त्या होतात. सो त्या अवॉइड करण्यासाठी तुम्हाला पिंक सॉल्ट कडे जायचं आहे. सेंदव पिंक सॉल्ट, थोडं इंग्लिश म्हणजे मला पण येतं त्यांना. सो तुम्हाला पिंक सॉल्ट कडे जायचं आहे, त्याला सेंदा नमक म्हणतात किंवा ब्लॅक सॉल्ट, ह्या गोष्टीकडे जायचंय. आणि सगळ्यात आताच्या घडीला जे सगळ्यात सुपर फूड ज्याला बोललं जातंय, आपले मोदी साहेब पण ज्याची तारीफ करतायत किंवा ज्याला प्रमोट करतायत असं धान्य म्हणजे मिलेट्स. येस, मिलेट्स. सो मिलेट्स मध्ये पण खूप सारे प्रकार आहेत आणि मिलेट्स का इम्पॉर्टंट आहे हे देखील मला सांगायला आवडेल की मिलेट्स हे सगळ्यात जास्त फायबर असलेलं धान्य आहे. म्हणजे 10% वरती त्याच्यामध्ये काय आहे तर फायबर आहे. आणि फायबर काय करतं तर तुमचा वात, पित्त, कफ, ह्या पित्त हे जो मधला जो पोर्शन आहे आपल्या पोटाचा पोर्शन आहे ना त्या पित्ताला व्यवस्थित ठेवतं. मिलेटमध्ये जे मायक्रोन्यूट्रियन्स आहेत फक्त त्याला ना ऍक्टिव्ह करावं लागतं. सो जेवण फक्त बदल करणं किंवा जेवणं ही गोष्ट नसून त्याला कशा पद्धतीने बनवायचं हे देखील जास्त इम्पॉर्टंट आहे. सो तुम्हाला जेव्हा मिलेटचं कोणतेही धान्य खातात, वरीचा तांदूळ खाल्लाय कोणी? उपवासाला खातो आपण, राईट. सो वरीचा तांदूळ हा एक मिलेटचाच प्रकार आहे. पण त्याला बनवताना तुम्हाला 6 ते 8 तास मिलेट्स भिजवणं गरजेचं आहे. जर ते भिजवले नाहीत तर ते मिलेट्स ऍक्टिव्ह होत नाहीत, त्याचे जे मायक्रोन्यूट्रियन्स व्हॅल्यू आहेत ते ऍक्टिव्ह होत नाहीत. सगळ्यात जास्त जसं मी सांगितलं आपल्या बॉडीला लागणारे 18% मायक्रोन्यूट्रियन्स हे मातीमध्ये आहेत, त्यानंतर हे गाईच्या गोमूत्रामध्ये आहेत आणि त्यानंतर कुठे आहेत तर हे मिलेट्समध्ये आहेत. सो ह्या 3 गोष्टी आपल्या बॉडीसाठी कोणत्याही प्रकारचे आजारातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. सो असे काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला ह्या 5 गोष्टी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये आणा, तुमच्या 72 प्रकारच्या आजारातून तुम्हाला पूर्णपणे मुक्त कराल. आणि मग त्यांचा टाइम आपल्या इकडे 10-11 वाजता देखील जेवणारी, मी विचारत नाही, आपल्या इकडे 10-11 वाजता जेवणारी देखील लोक आहेत. आणि तुम्हाला माहित आहे का जेव्हा तुम्ही 10-11 वाजता जेवतात त्याच्यानंतर 2 तास लागतात तुमच्या त्या जेवणाला पचायला, बरोबर. त्या पचल्यानंतर त्याचा रस होतो, तुमचं लिव्हर तोपर्यंत काम करत असतं, तुम्ही झोपता तुमचं लिव्हर काम करतंय, त्याच्यावरती काम होतंय तोपर्यंत सकाळ होते, तुम्ही उठता. कारण का आपल्याला ऍज अ बिझनेसमॅन लवकर उठायची माहिती सवय असेल, मला थोडी नाहीये पण तरी सवय असेल. आपण उठल्यानंतर काहीतरी पितो, एक जरी आपण पाण्याचा बूंद जरी पिला सो आपल्याला लगेच ते लिव्हर काम करायला सुरुवात करतो. तर त्याला किती टाइम मिळतो? रिलॅक्स नाही मिळत. त्याच्यामुळे जेवणाची जी सवय आहे ना, सुरुवातीला म्हणायचे की जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंतच आपल्याला जेवायचं आहे, राईट. ही व्याख्या ना आपण आपल्या जर जीवनात आणली ना तर मला असं वाटतं की आपण खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप लॉंग लाईफ जगू शकतो. आणि जे आमचं स्वप्न आहे की येणाऱ्या टायमामध्ये की आपण आपल्या 3rd जनरेशनसाठी काम करतोय, माइट बी ते देखील आपण पूर्ण करू शकतो. सांगण्यासारखं खूप काही आहे. पुन्हा एकदा प्रयत्न करेन की कधीतरी तुमच्या समोर येईल. आणि अजून काही गोष्टी आहेत, मी ते भरमसाठ लिहून आणलेलं पण मी ह्याच्यापैकी काहीच नाही बोललोय. सो विशेष सरांचं विशेष कौतुक की त्यांनी आज इथे मला चान्स दिला बोलण्यासाठी. आमचे मान्यवर सर गेले आहेत आणि अमित सर आपण आले तिथे माझ्या फोनला आन्सर करून इथपर्यंत आल्याबद्दल तुमचं खूप धन्यवाद. आणि माझे तुम्ही सगळे मित्र
लेट आले पण थेट आले, काही प्रॉब्लेम नाही सर. थँक्यू सो मच. थँक्यू गाईज, थँक्यू. काही प्रश्न असेल तर नक्की विचारा. ओके, किती जणांना प्रश्न आहेत? थँक्यू. पहिली 5 गोष्ट तर आपल्याला लक्षात आल्या आहेत, जे आपण ASAP आपण प्रयत्न करू इनकॉर्पोरेट करायला. पहिला प्रश्न, सर हात वर कराल तर मी येऊ शकतो. मिळेल सर पहिला त्याच्यात. ऑन करा. असंच विचारतो ना सर. सर शूट होतं. अच्छा, ओके. हा, माझा प्रश्न होता, तुम्ही म्हटलात की जेवताना पाणी प्यायलो तर जे जठराग्नी आहे ते थंड होतं, बरोबर आहे, त्यामुळे पाचकतेत प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणजे माझा एक असाच प्रश्न आहे, येस येस, आपण सगळं जेवण ऑलमोस्ट पाण्यात बनवतो, बरोबर म्हणजे पाणी तर महत्वाचं आहेच, बरोबर ठीक आहे. तर तुम्ही नंतर सांगितलं की तुम्ही दूध पिऊ शकता बरोबर. आणि 1-2 आयटम काहीतरी सांगितलं. हा, ज्यूस आणि ताक. जर मी गरम पाणी प्यायलो तर चालेल का? चालेल ना सर, नक्कीच चालेल. पाण्यातून घेऊ शकतो. मी फक्त सांग, म्हणजे कधी बोलताय तुम्ही? जेवता. नाही, मी सांगतो तुम्हाला. हा. थँक्यू. मला तुमचा प्रश्न कळालेला आहे. त्याला मी थोडंसं अजून वेगळ्या पद्धतीने सांगतो. ऍक्च्युली प्रश्न कसा आहे की जेवताना आपण पाणी पितो, पाणी नाही प्यायला सांगितलंय, पण त्याच्यामध्ये आपण दूध पितोय, त्याच्यामध्ये आपण ताक पितोय, त्याच्यामध्ये आपण ज्यूस पितोय. ह्या तिन्ही गोष्टीमध्ये पाणी आहेच, बरोबर. आणि गरम पाणी, तर गरम पाणी सगळ्यांना पाणी, त्याच्यामुळे तुम्हाला ते अवॉइडच करायचंय 100%. पण ह्या 3 गोष्टी ज्या विथ द पाणी आहेत, पाण्याचा एक गुणधर्म आहे. आत्ताच येताना आम्ही गाडीमध्ये ऐकत होतो, पाण्याचा एक गुणधर्म आहे काय, की पाणी तुम्ही ज्याच्यामध्ये टाकाल ना ते त्याचा गुणधर्म घेतो. म्हणजे जर दुधात पण पाणी आहे, पण त्या पाण्याचा गुणधर्म हा दूध झालेला आहे. ज्यूस मध्ये पण पाणी आहे, तर त्या ज्यूसचा गुणधर्म हा ज्यूस झालेला आहे. सो गुणधर्म इम्पॉर्टंट आहे. आपण जेव्हा अग्निहोत्र करतो, म्हणजे जेव्हा काही अशी पूजा वगैरे करत असतो, तेव्हा त्या आगीमध्ये आपण तूप टाकतो. हवन करताना तूप टाकतो. तुपामध्ये पण पाणी आहे, पण तूप टाकतो, मग ती आग विझते, अजून प्रज्वलित होते. सो जेव्हा आपल्या बॉडीमध्ये ह्या गोष्टी जातात, तेव्हा ते प्रज्वलित करण्याचं काम करतात. फक्त पाण्याचा गुणधर्म असा आहे की ती अग्नी विझवतो आणि ते अन्न तिकडेच राहतं, ते पचत नाही, त्याची पचनक्रिया होत नाही, ते सडतं, त्या सडण्यापासून वायू निर्माण होतो आणि वायू आपला वात वाढवतो. सो पाणी अवॉइड करा. येस, एनीवन एल्स? सर फूड जे आहे ते ऑर्गॅनिक आपण म्हणतो, पण ते ओळखायचं कसं? त्याची ऑथेंटिसिटी कशी ओळखायची? ऑथेंटिसिटी, येस, खूप चांगला क्वेश्चन आहे. ऑथेंटिसिटी डेफिनेटली कुठे ना कुठेतरी लीक आहे. म्हणजे हे कुठेतरी आमचं एक बोलू शकतो की अपयश आहे की ऑथेंटिसिटीला. पण आता गव्हर्नमेंट खूप स्ट्रॉंग झालेलं आहे. म्हणजे एखादा शेतकरी जर 1000 टन एखादा सपोज डाळ करत असेल, सो त्या 1000 टन डाळीचं एक सर्टिफिकेट बनतं, ज्याला TC म्हणतो, ट्रान्सफर सर्टिफिकेट बनतं. सो त्या 1000 टन म्हणजे त्याचे जे डिस्ट्रीब्युटर असतील, त्याच्याकडून घेऊन जाणारे जे डिस्ट्रीब्युटर आहेत ना, सो त्या 1000 टनाची सपोज 10 जण आहेत, 100 टन दिलं 10 जणांना, सो त्या 100 टनाचं सर्टिफिकेट हे शेतकऱ्याला देणं भाग आहे. त्या 100 टनापैकी जर तो डिस्ट्रीब्युटर कुठे 101 टन विकत असेल ना, कारण का ह्याचं ऑडिट रेग्युलर बेसला चालू आहे, 101 टन विकत असेल तर ते कुठे ना कुठेतरी त्याचं पूर्णपणे कंपनी सीज होऊन जाते. तू 101 टन म्हणजे 1 टन एक्स्ट्रा आणलं कुठून. त्यात आता काही प्रोडक्ट्सला किंवा काही सरकारमान्य ऑर्गॅनिक प्रोडक्ट्सला जे लायसन्सेस आलेले आहेत, ते लायसन्सेस सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. जर एखाद्या प्रोडक्टवरती ऑर्गॅनिक लिहिलं असेल, सगळ्यात पहिले तर तुम्ही 100% ऑर्गॅनिक कधीच लिहू नाही शकणार. जर त्या प्रोडक्टवरती जर ऑर्गॅनिक लिहिलं असेल तर त्याच्यापाठी ऑर्गॅनिक इंडियाचं US लायसन्स पाहिजे, USDAचं लायसन्स पाहिजे. सो ते लायसन्स नसेल तर दॅट इज नॉट अ ऑर्गॅनिक. तुम्ही नॅचरल म्हणू शकतात, कारण का ऑर्गॅनिक लायसन्सला खूप खर्च आहे, त्याच्यामुळे लोक कधी कधी करत नाहीत. नॅचरल म्हणू शकतात, बट अगेन ऑथेंटिसिटीचा प्रॉब्लेम आहे. पण मी सगळ्यांना आपल्याला सांगायला मला आवडेल, आपण एक 20 वर्ष मागे जाऊया. 20 वर्षापूर्वी ऑर्गॅनिकचं नाव किती जणांनी ऐकलेलं? कमी, खूप कमी, खूप रेअर. माइट बी जे काम करत असतील सर, माइट बी तुम्ही ऐकलं असेल. ऑर्गॅनिक आंबे माहिती होते 20 वर्षापूर्वी. हा, त्याच्या 20 वर्षापूर्वी आधी नाही. म्हणजे जर मी माझा जन्म 85 आहे, 40 वर्षाचा आहे, तर मी त्या टायमाला आपण कोणी ऑर्गॅनिक ऐकून नव्हतो. आज आपण ऍटलीस्ट ऑर्गॅनिक ऐकतोय किंवा ऑर्गॅनिक जगतोय किंवा जगण्याचा प्रयत्न करतोय. कोविड झाला, कोविडने खूप लोकांना खूप काही दिलं, पण दुर्घटना में एक अपॉर्च्युनिटी असते. त्या अपॉर्च्युनिटीच्या अंतर्गत आयुर्वेद हे कोविडने लोकांना दिलं पुन्हा एकदा. म्हणजे जे आपण विसरलेलो, जे आपल्याला माहिती नव्हतं, ते आयुर्वेद, लोक आयुर्वेदवरती वाचायला लागले
आणि त्याच्या पुढे जायला लागली. सो आयुर्वेद लोकांना दिलं. सो असंच ऑर्गॅनिक आज जर तुम्ही खायला सुरुवात कराल तर माइट बी अजून 20 वर्षानंतर सर ऑथेंटिक्स ऑर्गॅनिक चालू होतील. त्याच्या 20 वर्षानंतर अजून चांगल्या पद्धतीने चालू होतील. सो कुठेतरी एक सुरुवात होणं, कारण का शेतकऱ्यांना पण ऑर्गॅनिक करणं व्हेरी डिफिकल्ट आहे. सो कुठे ना कुठेतरी त्यांना देखील सर्व्हाइव्ह करायचं असतं. सो आपण जर आज सुरुवात करतोय त्या गोष्टीसाठी तर नक्कीच त्या गोष्टीमध्ये येणाऱ्या टायमामध्ये फरक पडेल. एनपीओपीचं सर्टिफिकेशन पण कंपल्सरी केलं आहे. NPOP. Yes, sir. तुम्ही त्रिशा चित्तल मॅडम आहे, त्यांच्याकडे त्याचा ऑर्गॅनिक स्टुडिओ आहे, सर्टिफाईड प्रोडक्ट आहे. सो माझा एक प्रश्न आहे सर, नेहमीच जे ऑर्गॅनिक इंडस्ट्रीमध्ये आहे त्यांच्यासाठी की आम्ही तयार आहोत ऑर्गॅनिक मध्ये स्विच करायला, इनफॅक्ट करतोही आहोत, पण जी अवेलेबिलिटी आहे ती इतकी सहज नाही आहे. म्हणजे आता तर दूध जर संपलं तर बायको खाली पडवते की दूध घेऊन ये. बरोबर. सो त्यावेळेला ऑर्गॅनिक किंवा मला A2 तर मिळणार नाही, किंवा कुठली भाजी असेल तर तो नेहमी असतो की आपण जर बल्कमध्ये भाजी करायची तर ऑर्गॅनिक भाजी हा नक्कीच तो थोड्या महागच मिळतात आणि त्यासाठी आपण पेही करायला तयार असतो. पण जी गृहिणी असेल ना सो ती लगेच स्विच व्हायला, कारण बाहेर मार्केटमध्ये स्वस्त मिळते. सो मग ह्याच्यासाठी एक काय पर्याय, मी तुम्हाला पर्याय काय असू शकतो की काय करू शकतो आपण? सर नक्कीच ह्याच्यासाठी पर्याय म्हणजे कसं माहितीये का, जसं मी आता सरांना पण सांगितलं की कुठे ना कुठेतरी ऑर्गॅनिक स्टार्ट झालंय, राईट. आज भले ते कमी लेवलला आहे, त्याचं प्रोव्हिजन आपण करून ठेवतो, आपण घरचा बाजार भरतो. हा विषय राहिला दुधाचा, तर माइट बी कधी कधी पाहुणे आले तर दूध संपतं देखील. सो ठीक आहे सर, म्हणजे ते खाली कुठे अवेलेबल सहज नाही होणार, पण त्याची डिमांड वाढवणं देखील आपल्याच हातात आहे. म्हणजे आज एक फॅमिली नाही, आज जर माझ्याकडे तुमची सोसायटी असेल, माइट बी त्याच्यात 70-80-100 फ्लॅट्स असतील, 100 फ्लॅटमध्ये जर ते दूध जात असेल ना सर, तर खाली दुकानदार ऑर्गॅनिक दूध ठेवायला पण रेडी होईल. अगदीच. सो हे काय ना, हे डिमांड आणि सप्लायचा खेळ आहे. म्हणजे तुमची डिमांड तुम्ही किती वाढवताय त्याच्यावरती तुमचा सप्लाय डिपेंड आहे. तुमच्या एका घरासाठी तो नाही ठेवणार, राईट. सो कुठे ना कुठेतरी प्रश्न पण अवेलेबल आहे आणि कुठे ना कुठेतरी उत्तर पण आपल्याकडेच आहे. ज्या पद्धतीने राजीव दीक्षितजी सांगतात की 70 ते 80% हे आपण घरच्या घरी स्वतःला ट्रीट करू शकतो थ्रू द आयुर्वेद, राईट. सो कुठे ना कुठेतरी उत्तर आपल्याकडेच आहेत, आपण फक्त त्याचा शोध घेत नाहीत. सर प्लीज. सर ऑर्गॅनिक आपण स्टोअर कसं करू शकतो? जसं की आता आपण बोलतो की डाळ, जेव्हा नॉर्मल डाळी असतात त्यांना पावडर मारून हे करतात, कारण त्याला मग व्हॅल्यू लाईफ त्यांची शेल्फ लाईफ वाढते. ऑर्गॅनिकला ते जर आपण पावडर वगैरे मारली तर मग ती राहिली नाही ऑर्गॅनिक, पण ते स्टोअर कसं करू शकतो? सर सगळ्यात पहिले तुम्ही ऑर्गॅनिक कुठून घेताना हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण जेव्हा ऑर्गॅनिक उगतं, जेव्हा त्याची प्रोक्युरमेंट कशी झालेली ना ते जास्त इम्पॉर्टंट आहे. मी एक छोटंसं उदाहरण देतो. आपल्याकडे आपल्या ऑफिसमध्ये किंवा आपल्याकडे जे गहू आहेत, सो त्या गव्हाचं जे प्रोक्युरमेंट केली जाते ना सर, पूर्वी जमान्यात बघा एक खूप साऱ्या अशा मोठ्या थाळ्या असायच्या, ज्याच्या खाली गहू ठेवले जायचे, राखेमध्ये ठेवले जायचे, बाजूने राख लावली जायची. सर प्रोक्युरमेंट तशी केली जाते. ते जर प्रॉपरली मेंटेन करून जर तुमच्याकडे आलं असेल ना सर, तर तुम्ही 5-6 महिने त्याला काहीच होणार नाही. पण जर ते मेंटेन करून तुमच्याकडे आलं नसेल ना, दुसऱ्याच दिवशी तुमच्या ऑर्गॅनिक फूडला काही ना काहीतरी होतील किंवा दुसऱ्या महिन्यात काही ना काही होईल आणि मग ते तुम्ही खाऊ नाही शकणार. सो तुम्ही कुठून घेता हे जास्त इम्पॉर्टंट आहे. येस प्लीज सर. खडीसाखर आणि मिश्री तुम्ही म्हणाला त्या दोघांमध्ये काय फरक आहे, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा, ऑर्गॅनिक तुम्ही मला खाण्याबद्दल सांगताय, काही वापरण्याबद्दल, म्हणजे आता मी साबण पण ऑर्गॅनिक म्हणून म्हणतात, माझ्या अकलेनुसार तो केमिकलशिवाय साबण बनत नाही, मग साबण पण ऑर्गॅनिक असतो का? सर ब्युटी प्रोडक्ट्स मध्ये माझं नॉलेज अजून थोडंसं कमी आहे टू बी ऑनेस्ट, पण येस साबणाचा जर विषय असेल तर सोप ऑर्गॅनिक असतो आहे. सोपला खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की ज्या ऑर्गॅनिक म्हणजे विदाऊट केमिकल ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. आणि तुमचा पहिला प्रश्न मिश्री आणि खडीसाखर, सर खडीसाखर जी छोटीवाली बोलतो आपण, ती पतली साखर म्हणतो ती. सर नक्कीच खडीसाखर ना ही जी साखर स्क्वेअर मध्ये डिवाइड झालेली असते ना, ज्याला प्रॉपर मॅपिंग झालेली असते स्क्वेअर मध्ये डिवाइड, समजायचं सर ती केमिकल आहे. दॅट्स इट. कारण का साखर कारखान्यामध्ये जेव्हा कट होते, ती कट होताना जो केमिकल वापरला जातो त्या कटिंगमुळे, त्या केमिकलमुळेच ती कट होते, अदरवाईज ती कटच नाही होऊ शकणार. हा. सो जर ती प्रॉपर शेपमध्ये आहे सर, ती साखर नाहीये, ते विष आहे. तुम्ही ओबड धोबड जर कसं काही असेल, गुळ असेल किंवा पावडर असेल किंवा असं काही असेल सर, ते स्वीट तुम्ही वापरणं गरजेचं आहे. मिश्री बघा ओबड धोबड असते, सो तुम्ही ते वापरणं गरजेचं आहे. ॲलम सारखी असते तशी, हा फिटकरी सारखी असते. थँक्यू. ऍक्च्युली आता क्वेश्चन आन्सर सेशन आम्ही जास्त घेऊ नाही शकलो, आपल्याला टाइम कमी आहे. सो थँक्यू रोहन सर, इट वॉज अ वंडरफुल टॉक आणि डेफिनेटली आम्हाला खूप नॉलेज मिळालं आहे याच्यातून. सो थँक्स अ लॉट. ओके, स्पेशल कन्सेशन फॉर अवर चेअरपर्सन. नंतर माझा एक ऑफ रेकॉर्ड प्रश्न आहे सर, पाण्याचं म्हणालात ते.
साखर कारखान्यातून जी साखर मिळते बोला ना. ती आपण घ्यायची की नाही घ्यायची, की खायची की नाही खायची? सर साखरच नाही खायची. साखर कारखान्यातून मिळणारी साखर पण ती लोक म्हणतात ना की सल्फर फ्री. नाही सर, सल्फर शिवाय साखर बनणारच नाही. सल्फर शिवाय साखर बनूच नाही शकत. गोणीवर लिहिलेलं असतं पॉइझन, म्हणजे मोठं जेव्हा आपण घेतो ना जेव्हा तर त्या पॅकेटवर पॉइझन म्हणून लिहिलेलं आहे साखरेच्या याच्यावर. सर एकच मला फक्त, सॉरी टाइम थोडा जास्त झाला, पण एकच मला नमूद. सुरुवातीला आपल्याकडे चहा नव्हता, काढा होता आणि तो फक्त आणि फक्त गुळामध्ये असायचा किंवा काकवीमध्ये असायचा, राईट. आपण जेव्हा इंग्रज भारतामध्ये आलेले, त्यांनी जेव्हा राज्य केलं तेव्हा त्यांनी आपली ना पद्धती बघितली, जीवनशैली बघितलेली. आणि जर आपल्याला तोडायचं आहे तर कशा पद्धतीने तोडायचं, तर सगळ्यात पहिली आपली शिक्षण संस्था आपली अशी होती की जी तोडणं इंग्रजांना गरजेचं होतं, त्याशिवाय आपण डिवाइड होत नव्हतो. सेकंड होतं आपण जे खातोय ते. लोकांना साखर फुकट दिली गेली. कशाला मेहनत करताय, साखर का साखर का साखर का, फुकट दिली, त्यांना सवय लावली आणि ती आपल्यापर्यंत आलेली आहे. सो साखर ऍक्च्युअल मध्ये नाही खायची. आणि जसं मैदा आणि साखर आणि मीठ या 3 वाईट गोष्टी, त्या पूर्णपणे तुम्ही जे करा, तुम्हाला वेट लॉस साठी कुठे जायची गरज नाही पडणार. फॅक्ट, कुठेही जायची गरज नाही पडणार. तुमची फक्त साखर बंद करा. टेस्टिंग पण करावं नाही टेस्टिंग सर, नाही सर, मी एक गोष्ट परत सांगतो. गणेश सरां इथे आहेत म्हणून नाही, येस नाही, मी सगळ्यांना सांगतो, तुम्ही काहीही खा, कसंही खा, केव्हाही खा, तुमच्या बॉडीमध्ये काय चाललंय. आपण आपली बॅलन्स शीट चेक करतो ना, बिझनेस अनालिसिस करतो, कसं चाललंय, काय चाललंय, तुमचा प्रॉफिट किती होतोय, लॉस काय होतोय. सो तसंच सर तुमच्या बॉडीमध्ये काय होतंय ना हे समजणं गरजेचं आहे, त्यासाठी टेस्टिंग गरजेची आहे. धन्यवाद मॅडम. थँक्यू सो मच. थँक्यू वन्स अगेन रोहन सर. आपण आता शेवटच्या टप्प्याकडे वळतोय आपल्या कार्यक्रमाच्या. अच्छा खाना खाया और जिंदगी अच्छी नहीं बिताई मैंने तो क्या किया, आज यहाँ से बिझनेस लेकर नहीं गई तो मैंने क्या किया. सो लास्ट एलिव्हेटर स्पीच, त्याची सूत्र मी डॉक्टर प्राची मॅमकडे करणार आहे, फॉरवर्ड कर. थँक्यू. मस्त श्रेयसी मॅम. सो आता आपण दोन्ही प्रेझेंटेटर्सला ऐकलं. सो आता आपण शॉर्टमध्ये आपली स्वतःची इंट्रोडक्शन करूया. 30 सेकंड्समध्ये सगळ्यांनी सांगायचंय तुमचं नाव, तुमच्या बिझनेसचं नाव, तुमची कॅटेगरी, तुमचं स्पेसिफिक आस्क आणि तुमचं गिफ्ट. सो मी स्वतःपासून सुरुवात करते. नमस्कार, मी डॉक्टर प्राची गोचरेकर, तुमची डेंटल एक्सपर्ट. गेल्या 12 वर्षांपासून मी अंधेरी, JP नगर एलिट डेंटल स्टुडिओ या नावाने क्लिनिक चालवते. माझे स्पेसिफिक आस्क असतील तुमचे फ्रेंड्स अँड रिलेटिव्स हु आर इन डेंटल पेन, आणि माझे गिव्ह असतील रेफरन्सेस ऑफ डॉक्टर्स आणि हॉस्पिटल कनेक्ट. सो थँक्यू. आपण नेक्स्ट राज सरांपासून चालू करूया. राज सर प्लीज. नमस्कार, मी राज कळवणकर. मी सेक्रेटरी आहे कांदिवली चॅप्टरचा. WWD ट्रॅव्हल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या माझ्या कंपनीत गेली 21 वर्ष मी पर्यटन क्षेत्रात कार्यरत असून मुंबई, गोवा आणि थायलंड या 3 ऑफिसेसमधनं आम्ही आमची कामं करत असतो. आम्ही फॅमिली वेकेशन, कॉर्पोरेट ट्रॅव्हल मॅनेजमेंट आणि डेस्टिनेशन मॅनेजमेंट या 3 व्हर्टिकलमध्ये आम्ही कामं करत असतो. माझी स्पेसिफिक आस्क असेल की सध्या कॉर्पोरेट ट्रॅव्हल मॅनेजमेंटसाठी तुमच्या ओळखीतले डीलर बेस काही ट्रॅव्हल कंपनीत असेल त्यांना तुम्ही मला कनेक्ट करून देऊ शकता. आणि थँक्यू सो मच. संदीप सर. नमस्कार, मी शिल्पकार संदीप राऊत. आम्ही पुतळे बनवतो जे तुम्ही घरामध्ये, बागेत, चौकात कुठे लावू शकता. अगदी 1 फुटापासून ते 25 फुटापर्यंत. जगातला सगळ्यात पहिला बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा मी केलेला आहे, जो कल्याणला काळात आला येथे आहे. मला रेफरन्सेस रिक्वायर्ड असतात. तुमच्या एरियामध्ये जे आमदार किंवा खासदार किंवा जे कॉर्पोरेट्स असतील जिथं सुशोभीकरणाचे वगैरे कामं होतात. पुन्हा एकदा शिल्पकार संदीप राऊत फ्रॉम आर्सो इलेक्ट्रिशियन. धन्यवाद. नमस्ते, अमेय तुंगारे, दमदार दहीचे चेअरपर्सन. आम्ही 2 वर्टिकल्समध्ये काम करतो. आम्ही एअर कंडिशनिंग, सप्लाय आणि इन्स्टॉलेशन करतो. आणि त्याचबरोबर अप्लायन्सेसमध्ये आम्ही रिपेअर्स अँड मेंटेनन्स बघतो. म्हणजे तुमचा घरचा AC, फ्रीज, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन, चिमणी, बेल्ट ना. ऑफिस बोरिवली ईस्टला आहे. आम्ही ऑल ओव्हर मुंबई सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. आस्क असेल इंटिरियर अँड आर्किटेक्ट्स. वन्स अगेन अमेय तुंगारे, युगांत सर्व्हिसेस. थँक्यू. नमस्कार, मी मिलिंद आचार्य, मालाड चॅप्टर. कंपनीचं नाव आहे नेक्स्ट वेव्ह एक्झिम. मर्चंट एक्सपोर्टर आणि कन्सल्टंट आहे. मिलेट्स, ज्यांनी आता रोहन सरांनी सांगितलं, मिलेट्समध्ये मी काम करतो. मी फ्रोझन व्हेजिटेबलमध्ये काम करतो. मी ऑर्गॅनिक फर्टिलायझरमध्ये काम करतो. बासमती राईसमध्ये काम करतो. माझे गिव्ज असतील, मी वर्ल्ड सेंटरला कोणालाही कनेक्ट करून देऊ शकतो किंवा SME कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला कनेक्ट करून देऊ शकतो. आस्क आहेत
आफ्रिकेमध्ये आणि रशियामध्ये मला कनेक्ट पाहिजे. थँक्यू. अविनाश सर, ट्रेजरर ऑफ मरळ एमआयडीसी. नमस्कार, माझं नाव अविनाश आढाव. माझ्या कंपनीचं नाव आहे सुप्रीम एंटरप्राइसेस. बेसिकली आम्ही प्रिंटिंग आणि स्टेशनरी व्हर्टिकलमध्ये काम करतो. आम्ही तुमचे लिफलेट्स, व्हिजिटिंग कार्ड्स, बॅनर्स किंवा कस्टमाइज गिफ्ट, त्यांच्यावर तुम्हाला स्पेसिफिकली तुम्हाला गिफ्ट करायचे, त्यांचे नावं प्रिंट करून पाहिजे, प्रत्येकाचं नाव प्रिंट वगैरे करून आम्ही देतो. माझे टॉप क्लायंट्स आहे IIT, आणि कोणालाही गिफ्ट पाहिजे असतील तर माझी ती गव्हर्नमेंट स्कूल आहे, तर मी तिथे कोणालाही कनेक्ट करून देऊ शकतो. आणि माझ्या असं असतील स्कूल्स अँड बिल्डर्स. वन्स अगेन सुप्रीम एंटरप्राइसेस, युअर अर्जंट बेसिस प्रिंटिंग पार्टनर. श्वेता साळवी मॅम. नमस्कार, श्वेता साळवी. माझ्या बिझनेसचं नाव आहे जीविका क्रिएशन्स. मी प्रोव्हाइड करू शकते तुम्हाला फॅन्सी स्टेशनरी जे लहान मुलांना लागतात, ब्रेन ॲक्टिव्हिटी गेम्स. सो माझं स्पेसिफिक आस्क आहे पॅरेंट ग्रुप्स ज्यांचे किड्स आहेत 1 year to 14 years. आणि पुन्हा एकदा श्वेता साळवी. थँक्यू. अनिता मॅम. अनिता सांगावे, Chic Sarees. My business is sarees again, and we have from trending to traditional, from pure cotton to pure silk, certified pure silk in sarees. And again, Anita Sangare, Chic Sarees. मॅम तुमचे आस्क आणि गिफ्ट सांगा ना. My ask is obviously everyone will need saree for the women in your house, and for women to obviously need love shopping. So my ask is everyone who would like to buy good quality saree at good prices. And my give is I try to buy whatever from the SCGT. थँक्यू मॅम. सुवर्णा मॅम, सेक्रेटरी मरोळ एमआयडीसी. नमस्कार, माझं नाव सुवर्णा जाधव. विवास ग्राझी हे कंपनीचं नाव आहे. मी एक टॅरो कार्ड रीडर आणि स्पिरिच्युअल हीलर आहे. माझे गिफ्ट्स आहे की तुम्हाला जर दुबईमध्ये एक्झिबिटर्स पाहिजे असतील, नाशिक किंवा जळगाव, तुम्हाला कनेक्ट करा. आणि माझे आस्क आहे जूनमध्ये फर्स्ट वीकमध्ये मी रेकी सेशन्स घेणार आहे फ्रॉम 5 years टू एनी एज ग्रुप. सो whoever wants to रेकी सेशन level 1 and 2 can connect to me. Thank you. नमस्कार, माझं नाव भारती आहे. नेरूळ चॅप्टर मधून मी आली आहे. बाय प्रोफेशन मी एक प्रिंटिंग अँड पॅकेजिंग इंजिनियर आहे. 8 वर्षाचा एक्सपिरियन्स, इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स आहे मला, आणि लास्ट 3 yearपासून मी बिझनेसमध्ये आहे. आमची सर्व्हिस आहे कन्सल्टन्सी आणि पॅकेजिंग सर्व्हिस प्रोव्हाइड करतो आम्ही. इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट्स करतो आम्ही पॅकेजिंगमध्ये स्पेशली, आणि एंड टू एंड सर्व्हिस प्रोव्हाइड करतो इन्क्लुडिंग आर्टवर्क सर्व्हिसेस. आणि माझे आस्क असेल, तुम्ही मला कनेक्ट देऊ शकतात FMCG सेक्टर्स अँड मॅन्युफॅक्चरर्स. आणि गिव्ज असेल, मी सप्लायरचे कॉन्टॅक्ट देऊ शकते. थँक्यू. अमित रामचंद्र कदम, फॅक्टरी आउटलेट. आम्ही रेडीमेड कपडे विकतो फॉर मेन्स अँड वुमन्स. सर्व शर्ट, पॅन्ट, जीन्स वगैरे सगळं. लेडीजमध्ये पण आपण टॉप, 1 piece, 2 piece, 3 piece. माझी आस्क आहे, ज्यांना कपडे घालायला आवडतात, जे कपडे घालू इच्छितात, त्यांना सर्वांनी आमच्या दुकानातून खरेदी करावी. आपले दुकान सीवूड आणि पनवेल येथे आहे. धन्यवाद. अमित कदम, फॅक्टरी आउटलेट. नमस्कार, मी ऋतुराज म्हात्रे. कंपनीचं नाव दी वॉयजेस टूर्स अँड ट्रॅव्हल्स. मी टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये डील करतो. पॅकेज टूर्स, हनीमून टूर्स, ग्रुप टूर्स, सगळ्या प्रकारच्या टूर्स अरेंज करतो, डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल सगळे. माझी आस्क असेल, कोणीही ज्यांना ट्रॅव्हल करायचं असेल किंवा स्कूल्स अँड कॉलेजेसचे कॉन्टॅक्ट ज्यांचे ट्रिप्स काढायचे असतील किंवा स्मॉल स्केल इंडस्ट्रीज 50 to 100 स्टाफ त्यांचे गिव्ज असतील माझे सगळे क्लायंटेल लिस्टचे. थँक्यू. नमस्कार, माझं नाव निखिल शिंदे. मी पावणे MIDCमध्ये सेक्रेटरी आहे. मी निखिल सॉलिडेज या कंपनीच्या माध्यमातून काम करतो. आणि माझी कॅटेगरी आहे बेसिकली आपण ग्रुप टूर्स, फॅमिली टूर्स, वुमन स्पेशल, सिनियर स्पेशल अशा प्रकारचे आपण टूर्स अरेंज करतो इंटरनॅशनल आणि डोमेस्टिकमध्ये. माझी आस्क आहे, मला श्रीराम ग्रुपमध्ये कनेक्ट हवा आहे. त्यांच्याकडे इन्सेंटिव्ह टूर्ससाठी त्यांना मला कनेक्ट करायचं आहे. आणि माझे गिफ्ट्स आहेत, माझे काही B2C मधले क्लायंट्स आहेत जे गव्हर्नमेंट ऑफिसर्स आहेत, त्यांच्याबरोबर मी कनेक्ट करून देऊ शकतो. धन्यवाद. थँक्यू सर. नमस्कार, मी सियराव लवटे फ्रॉम नेहरू चॅप्टर. थँक्यू. लेट आलो होतो त्यामुळे 30 सेकंड देऊ शकता. नमस्कार, योगेश मांडकर, नेहरू चॅप्टर ट्रेझरर. माझ्या कंपनीचं नाव आहे क्विकपॅक इंटरनॅशनल कुरिअर. तुम्हाला तुमचा बिझनेस साता समुद्र पार घेऊन जायचा आहे, तुमचे प्रोडक्ट, तर आम्ही तुमची मदत करू. तुमची मुलं परदेशात शिकत असतील, तुमची फॅमिलीज परदेशात असेल, तुम्हाला काही पाठवायचं असेल, आम्ही तुमची नक्कीच मदत करू.
आणि तुम्ही मला असेच कनेक्ट करून देऊ शकता. मी तुम्हाला कनेक्ट करून देऊ शकतो. माझ्या काही फार्मा कंपनीजमध्ये कनेक्ट आहेत, तिकडे मी तुम्हाला कनेक्ट करून देऊ शकतो. धन्यवाद. नमस्कार, मी अनंत आठले, अपर्णा ॲड्रेस माझ्या कंपनीचं नाव आहे आणि आम्ही देवपूजेचं सामान, अत्तर, सुगंध, उदबत्त्या आणि दिवाळी गिफ्ट, उठणं वगैरे असं सगळं वर्षभर बनवत असतो. आमची 25 वर्ष जुनी कंपनी आहे आणि आमची गरज आहे की ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांच्या नावाने आम्ही त्यांना प्रॉडक्ट बनवून देतो. आमचा 80% धंदा असा चालतो की त्यांच्या नावाने आम्ही बनवून देतो आणि माझे सगळे क्लायंट्स मी तुम्हाला गिफ्ट म्हणून देऊ शकतो. तुमच्या बाजूला असेल. नमस्कार, प्रवीण चव्हाण, भांडूप चॅप्टर. सकाळ सकाळी वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुत असतात तर वॉशिंग मशीन जर बंद पडली तर कोण कपडे धुणार? बायकोशी वाद घालणार, कपडे तुम्हाला धुवायला. त्यापेक्षा तुम्ही मला कॉल करा. माझं नाव प्रवीण चव्हाण, कंपनी नाव जिनिस एंटरप्राइज, टोटल एक्सपिरियन्स 25 वर्षाचा. आम्ही ऑल टाइप्स ऑफ वॉशिंग मशीन, फ्रीज, मायक्रो रिपेअर सर्व्हिस करतो. ही सर्व्हिस आम्ही ऑल ओव्हर मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामध्ये जिथे इथे लोकल ट्रेन जाते त्या सर्व ठिकाणी आम्ही ती सर्व्हिस सेम डे प्रोव्हाइड करतो. आज कसं आहे, आपल्या आता पावसाळा यायच्या आधी सगळ्यांनी वॉशिंग मशीनची सर्व्हिस जरूर करून घ्या, नाहीतर कपडे तुम्हाला धुवावे लागतील. आणि गिव्ह असं आहे, हिंदूजा हॉस्पिटल परचेस डिपार्टमेंटमध्ये माझा मित्र आहे, तर कोणाला काही हवं असतं मी त्यांना थँक्यू सर. नमस्कार, माझे नाव राजू वैभव. आमच्या कंपनीचे नाव आहे स्क्रिप्लिक्स. आम्ही नोटबुक मॅन्युफॅक्चर आणि डिस्ट्रीब्युटर आहोत. आम्ही इन्स्टिट्यूशन असलेल्या ब्रँडिंगच्या वया डिमार्टपेक्षा 25 ते 30% कमीमध्ये उपलब्ध करून देतो. यात कव्हर पेज, डिझाईन, प्रिंटिंग, इन्स्टिट्यूशनकडे डिलिव्हरी सर्व गोष्टी इन्क्लूड आहेत. आम्हाला शाळेचे ट्रस्टी, क्लासेसचे ओनर आणि NGOचे कॉन्टॅक्ट हवे आहेत. स्क्रिप्लिक्स, पुन्हा एकदा राजू वैभव पोयकर. थँक्यू. नमस्कार, मी अविनाश कारंडे, कोपरखणी चॅप्टर नवी मुंबई रिजन 1. श्रीराम लोन कन्सल्टिंग नावाने व्यवसाय आमचा गेली 7 वर्षापासून आम्ही सेवा देतोय. बेसिकली आम्ही लोन कन्सल्टंट आहोत. सर्व प्रकारचे लोन्स आम्ही करतो. त्यामध्ये होम लोन, मॉर्गेज लोन, कमर्शियल लोन, बिझनेस लोन ही आमची स्पेशलिटी आहे. सॅटर्डे क्लबमध्ये गेल्या वर्षभरात आम्ही जवळजवळ 15 करोडचं लोन्स आम्ही वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत आपल्या व्यावसायिकांना करून दिलेलं आहे. जर बिझनेस लोनमध्ये काही कन्सल्टन्सी हवी असेल किंवा लोन हवे असेल तर मला संपर्क करा. उपस्थित सर्वांना नमस्कार. शक्ती पेस्ट कंट्रोल मधनं मी अमित हनुमकर. गेल्या 42 वर्षापासून शक्ती पेस्ट कंट्रोल ही पेस्ट कंट्रोल क्षेत्रात कार्यरत आहे. आमचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला बाहेर न काढता कीटकांना मी बाहेर काढतो. नुकतंच प्राप्त झालेले यश महानगर गॅस लिमिटेड हे नेहरू चॅप्टरची किरण सरांनीच लीड दिली होती. 42,80,000 ची डंडील आहे. NCCचं 60,80,000 ची डंडील आहे. ही वाशी चॅप्टरची मधनं मला लीड भेटलेली. मी तुम्हाला कनेक्ट करू शकतो बिग बास्केटमध्ये, फिनिक्स मॉलमध्ये, झेप्टोमध्ये. हे माझे क्लायंट्स आहे. मला कनेक्ट पाहिजे मालवणीमध्ये जयकुमारचं काम चालू आहे. पुन्हा एकदा शक्ती पेस्ट कंट्रोल मधून अमित विठ्ठल हा नंबर. थँक्यू सर. नमस्कार, मी रोहन ताकवले फ्रॉम ग्रीन एपिकर प्रायव्हेट लिमिटेड. आम्ही ऑर्गॅनिक मध्ये काम करतो. पण त्या व्यतिरिक्त माझ्या आस्क सांगतो की इंटरनॅशनल बिझनेसमध्ये मी नुकतंच काही काम स्टार्ट केलेलं आहे. सो तुम्ही मला फॉरेन क्लायंट्स बरोबर कनेक्ट करून देऊ शकतात. एक्सपोर्टर्स किंवा मर्चंट एक्सपोर्टर बरोबर तुम्ही मला कनेक्ट करून देऊ शकतात. आपला जो आज चहा पिलेला आहे, सो त्यासाठी 5 स्टार हॉटेलमध्ये रूम्समध्ये ठेवण्यासाठी आम्ही स्मॉल सॅशेस पॅकेट रेडी करत आहोत. सो कोणते कनेक्ट त्या संदर्भात देखील असतील तरी तुम्ही मला कनेक्ट करून देऊ शकता. पुन्हा एकदा रोहन ताकवले फ्रॉम ग्रीन एपिकर प्रायव्हेट लिमिटेड. थँक्यू. नमस्कार, मी अनिल कदम. AK फायनान्शियल सर्व्हिसेस हे माझ्या कंपनीचं नाव आहे. गेली 25 वर्ष आम्ही इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्सच्या माध्यमातून सर्व्हिस देत आहोत. जसं आजचं प्रेझेंटेशन होतं, ऑर्गॅनिक फूड, हेल्थ चेकअप, त्याचप्रमाणे इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स ही प्रत्येक व्यक्तीची गरज आहे, काळाची गरज आहे. आणि याच्यामध्ये जर कोणाला काही मार्गदर्शन हवं असेल, तुम्हाला तुमच्या रिलेटिव्हला नक्की मला कॉन्टॅक्ट करा. माझं आस्क आहे CA असोसिएशन्स आणि प्री स्कूल याचे मला कॉन्टॅक्ट्स हवे आहेत. थँक्यू वन्स अगेन. अनिल कदम, AK फायनान्शियल सर्व्हिसेस. नमस्कार, मी योगेश तेंडुलकर, प्रोप्रायटर ऑफ विजन एंटरप्राइजेस. सिव्हिल इंटिरियर वर्कची फर्म आहे. मी नॉर्मली काय करतो तर फ्लॅटमध्ये तुमच्या रिनोव्हेशनची जी काही कामं असतात, पेंटिंगपासून स्टार्ट लॉक अँड कीपर्यंत सगळी कामं मी करतो. दुसऱ्या व्हर्टिकलमध्ये सोसायटी रिलेटेड जे पेंटिंग, एक्सटर्नल रिपेअरिंग, स्ट्रक्चरल रिपेअरिंग वगैरे तीही कामं आपण करतो. तर पुन्हा एकदा योगेश तेंडुलकर, प्रोप्रायटर ऑफ विजन एंटरप्राइजेस. थँक्यू. नमस्कार, मी CA मिलिंद गोठल. गेली 22 वर्ष मी अकाउंट्स, ऑडिट, इन्कम टॅक्स, GST या क्षेत्रात काम करत आहे. आम्ही तुमच्या बिझनेसमधील फायनान्शियल हेल्थ चेकअप करतो आणि आवश्यक सुधारणा सुचवतो. तर मला आवश्यक रेफरन्स पाहिजेत ते आहेत असे
की ज्यांना आपल्या बिझनेसमधली अनसर्टन्टी घालून सर्टन्टी पाहिजे असेल आणि पीस ऑफ माइंड पाहिजे टॅक्सेशनमध्ये, त्यांनी मला रिफर करू शकतात आणि माझे सगळे क्लायंट्स मी रिफर करू शकतो. थँक्यू, धन्यवाद. मी श्वेता जाधव, टेकमेट इंजिनिअरिंग. गेली 8 वर्षे मी AC सप्लाय अँड सर्व्हिसेसमध्ये काम करते. मी सेकंड हँड AC सुद्धा स्वस्त दरात आणि 1 इयर वॉरंटी सहित देते. माझे स्पेसिफिक टास्क आहेत आर्किटेक्ट्स आणि इंटिरियर डिझायनर्स, आणि माझे गिफ्ट्स असतील माझे सगळे क्लायंट्स. थँक्यू. नमस्कार, मी शलाका राजेश कदम, नॅशनल पार्क चॅप्टर सेक्रेटरी. माझ्या कंपनीचं नाव आहे नारायण ग्रुप ऑफ कंपनीज. आम्ही मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स करतो. आम्ही गेले 30 वर्ष या व्यवसायात आहोत. माझी स्पेसिफिक आस्क आहे की ज्यांना 2 BHK आणि 3 BHK घर घ्यायचं असेल, इन्व्हेस्टमेंट पर्पजसाठी घर घ्यायचं असेल तर नक्की मला कनेक्ट करा. माझे गिव्ह आहेत आकडे तरुण मोठा, आणि आमची टॅगलाईन आहे स्वप्न तुमचं आधार आमचं. थँक्यू. नमस्कार, मी अमोल यादव, नॅशनल पार्क चॅप्टर ट्रेझरर. मी प्रिंटिंग क्षेत्रात गेली 15 वर्षे कार्यरत आहे. आमच्याकडे इंडोर आउटडोर ब्रँडिंग, ऑफसेटची प्रिंटिंगची कामे केली जातात. फ्लेक्स बॅनर प्रिंटिंग, रोलअप स्टँडची, सनबोर्ड कटआउट्स, परत ऑफसेटमध्ये झालं पेंटिंग, बुकलेट, फ्लायर्स, हे सर्व आम्ही प्रिंटिंगचे करतो. माझे आज अशी आहे, मला फार्मा आणि कॉलेजेस, स्कूल कॉलेजेसचं कनेक्ट्स पाहिजे, आणि माझे गिव्ह आहे अरिहंत अकॅडमी. थँक्यू. अमोल यादव, आणि कंपनीचं नाव अथर्वा. नमस्कार, मी संजय आहेर, फाउंडर ऑफ यश फायनान्स सोल्युशन्स. मी लोन या स्वरूपात मदत करतो माझ्या क्लायंट्सला, आणि मी बिल्डरला फायनान्स करतो. माझी स्पेशलिस्ट आहे CGTMSE आणि वर्किंग कॅपिटल. तुम्हाला तुमचा बिझनेस जर उंच शिखरावर घेऊन जायचा असेल, मी तुम्हाला लोन या स्वरूपात मदत करू शकतो. माझी टॅगलाईन आहे मिलियन्स ड्रीम्स वन की. परत एकदा संजय आहेर, फाउंडर ऑफ यश फायनान्स सोल्युशन्स. थँक्यू. नमस्कार. जसं आपल्याला हेल्दी चेकअप करणं गरजेचं आहे आणि हेल्दी खाणं गरजेचं आहे, तसंच तुमचं पाणी सुद्धा हेल्दी असणं गरजेचं आहे, आणि ते जाणून घेण्याचं असेल तर मला नक्की संपर्क करा. प्रदीप कदम, सई एंटरप्राइजेस, हायड्रोजन प्लस अल्कलाइन वॉटर आयनायझरचा ऑथराइज डिस्ट्रीब्युटर आहे. गेल्या 10 वर्षामध्ये 1200 पेक्षा जास्त सॅटिस्फाईड क्लायंट्स आहेत, आणि सॅटर्डे क्लबमधून गेल्या 3 वर्षामध्ये 100 पेक्षा अधिक मला डन डील्स मिळालेले आहेत. आणि मी तुम्हाला फ्री डेमो देऊ शकतो, जेणेकरून तुम्हाला तुमच्या घरचं पाणी जाणून घ्यायला इच्छुक असाल तर मला नक्की संपर्क करा. मला लागणारे संदर्भ आहेत डॉक्टर, डायटिशियन्स, इंटिरियर डिझायनर्स, आणि मी तुम्हाला माझ्या क्लायंटशी कनेक्ट करून देऊ शकतो. थँक्यू. नमस्कार, मी कविता पेडणेकर, को फाउंडर ऑफ एस्थेटिका मॉड्युलर्स. आपण प्रोडक्ट्स आणि सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. वॉलपेपर्स, विनाईल फ्लोरिंग, डिफरंट टाइप्स ऑफ वुडन फ्लोरिंग्स, कर्टन्स, ऑफिस ब्लाइंड्स यामध्ये. जोगेश्वरीला माझे शोरूम आहे. 18 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, फील्ड एक्सपिरियन्स. 5 वर्षाचा आपल्याला रिटेलचा एक्सपिरियन्स आहे. जिथे कुठे रिनोव्हेशन हे नाव ऐकाल तर कृपया माझ्याशी संपर्क करा. आर्किटेक्ट्स, इंटिरियर डिझायनर्स हे माझे आस्क आहे, आणि माझे क्लायंट्स आहेत आणि माझे वेंडर्स आहेत, ते माझे गिफ्ट्स आहेत. थँक्यू. साधना सरोदे, नेहरू चॅप्टर, आयडिया कन्सल्टन्सी, टॅक्स कन्सल्टंट, गव्हर्नमेंट सर्टिफाईड ऑडिटर. मी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे अकाउंटिंग मॅनेजमेंट करते, आणि जे इंडिव्हिज्युअलचे GST अकाउंटिंग हे करते. मला आस्क आहे जे तुमच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये कोणाचे चेअरमॅन, सेक्रेटरींचे नंबर, आणि तुम्ही राहतात त्या सोसायटीचे कनेक्ट. आणि थँक्यू. साधना सरोदे. सर्वांना हार्दिक नमस्कार, शुभ संध्या. माझे नाव रवींद्रनाथ स्वाईन्स. माझे कंपनी नाव खंडेश्वरी फ्लोरिंग कंपनी अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स. आमच्या कॅटेगरी मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पेपर ब्लॉक्स अँड पार्किंग चेकर टाईल्स. माझी स्पेसिफिक गिफ्ट मिस्टर उदय प्रभू देसाई, इज द मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ रेफर इंडस्ट्री. माझी स्पेसिफिक आस्क, प्लीज कनेक्ट मी स्वस्तिक बिल्डर, इज द कमलेश साहा, घाटकोपर, and I can connect you all the premium builder, premium architect and premium contractor and government body. Thank you, Sanjay. नमस्कार, गणेश दिवेकर, प्राऊड मेंबर ऑफ गोल्डन मनाट 2. दिवेकर पॅथॉलॉजीचा फाउंडर. 20 वर्ष आम्ही या क्षेत्रात कार्यरत आहोत. मला माझे स्पेसिफिक आस्क आहे की सोसायटीज किंवा आपले चॅप्टर हेड जे आपल्या चॅप्टरमध्ये कॅम्प अरेंज करू शकतील ते सगळे चॅप्टर हेडचं हे आहेत, आणि मी देऊ शकतो माझे कनेक्ट जे काही पॉलिटिशियन्स वगैरे किंवा ट्रेझरर वगैरे काय ते देऊ शकतो. थँक्यू.
नमस्कार, मी प्रमोद चोचे, कंपनीचं नाव आहे डिजिटल टेलिकॉम. गेली 14 वर्ष मी टेलिकॉम आणि सिक्युरिटी इंडस्ट्रीमध्ये आहे. त्यामध्ये आम्ही बेसिकली बिल्डिंग इंटरकॉम, EPBX, CCTV, ॲक्सेस कंट्रोल, व्हिडिओ डोर फोन, सेल सर्व्हिस आणि AMCs करतो. रिसेंट आता तुम्हाला सक्सेस स्टोरी सांगायची झाली तर जेमच्या माध्यमातून आम्हाला रत्नागिरी येथील जेलचं संपूर्ण CCTVचं काम मिळालेलं आहे. क्लायंटल लिस्टमध्ये सांगायचं झालं तर मला गामी बिल्डर्स, वर्षा ग्रुप, रयत शिक्षण संस्था आणि खूप साऱ्या सोसायटीज, तेच माझे गिव्ज असतील. परत एकदा मी प्रमोद चोचे, डिजिटल टेलिकॉम. आमची टॅगलाईन आहे कीपिंग यू ऑलवेज सेफ अँड सेक्युअर. थँक्यू. थँक्यू सर. या गुड इव्हनिंग एव्हरीवन. माझं नाव हेमंत देशमुख. मी IT या क्षेत्रात आहे. कम्प्युटर, लॅपटॉप्स, मॅकबुक, सर्व्हर, स्टोरेजेस, क्लाउड कम्प्युटिंग, मायक्रोसॉफ्ट, गुगल अशी काही तुम्हाला रिक्वायरमेंट आली तर जरूर मला कॉन्टॅक्ट करा. गेली 25 वर्ष आम्ही आहोत. 10,000 पेक्षा जास्त सर्टिफाईड कस्टमर्स आहेत. वायाकॉम, सोनी, शापोजी पालनजी ग्रुप, गोदरेज असे बरेचसे MNCs आणि मोठ्या कॉर्पोरेट्स माझे कस्टमर आहेत आणि तेच माझे गिव्ह पण आहेत. थँक्यू सो मच. नमस्कार. इथे बसलेले जे फर्स्ट 3 रो मध्ये जे दिग्गज आहेत त्या तिघांचं जो इव्हेंट होता तो मी होस्ट केलेला आहे आणि मी आहे होस्ट. जसं आपलं सर्वांना आता ऐकायला मिळालं अनसर्टन्टी आणि सर्टन्टी जे सरांनी म्हटलं, तर कोणतीही सर्टन्टी असो किंवा अनसर्टन्टी असो त्याच्यामध्ये रोहन सरांची टी गरजेची असते. राईट सर? त्या टी साठी एकदा जोरदार टाळ्या. मी आपला अँकर हर्षल राणे असेच शब्दांचे खेळ करत असतो, थोडंफार हसवत असतो आणि माझा आस्क आहे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीज, कॉर्पोरेट्स आणि माझा गिव्ह असणार आहे स्कूल्स आणि सेलिब्रिटीज. थँक्यू. थँक्यू सर. नमस्कार उद्योजक मित्रांनो, माझं नाव आहे विशाल शिंदे. गेली 20 वर्ष फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी या क्षेत्रात काम करत आहे. कंपनीचं नाव आहे विशाल विजन. माझे आस्क आहेत इव्हेंट प्लॅनर्स, वेडिंग प्लॅनर्स किंवा इंडिव्हिज्युअल ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे फंक्शन्स असतात असे सर्व. पुन्हा एकदा विशाल शिंदे, क्रिएटिंग ब्युटिफुल मेमरीज. थँक्यू. श्रेयसी मॅम. मी श्रेयसी कर्णिक, इव्हेंट प्लॅनर, फनफेस्ट प्लॅनर्स माझ्या कंपनीचं नाव आहे. हा इव्हेंट जसा आम्ही ऑर्गनाईज केला तसे सगळे इव्हेंट्स आम्ही ऑर्गनाईज करतो, स्पेसिफाईड इन डेस्टिनेशन वेडिंग. सो माझे स्पेसिफिक आस्क असतील रिसॉर्ट ओनर्स आणि कॉर्पोरेट्स, कारण आम्ही कॉन्फरन्सेस पण करतो एका सेकंड व्हर्टिकलमध्ये. आणि स्पेसिफिक गिव्ह इज सोनी टेलिव्हिजन एंटरटेनमेंटचं HR. दॅट विल बी माय स्पेसिफिक गिव्ह. थँक्यू. आराधना मॅम. नमस्कार, मी आराधना. मी स्पेशलाइज करते टॅरो कार्ड आणि फॅमिली कॉन्सलेशन. माझी USP आहे 24 ते 48 तासात मी तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट देते. ब्रँडचं नाव आहे विव्रा, म्हणजे इट्स टू लिव्ह. माझा स्पेसिफिक आज तुमचा प्रत्येकांचा इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम आणि काही एक्झिबिशन जे इव्हेंट होल्ड करतात ते, आणि माझे गिव्ह असेल सेलिब्रिटी कोरिओग्राफर्स. थँक्यू. माझी टॅगलाईन कीप स्माइलिंग, कीप शायनिंग, लव्ह अँड लाईट. थँक्यू आराधना मॅम. मृण्मयी. गुड इव्हनिंग. मी मृण्मयी पत्की. मी एक ट्रेन पेस्ट्री शेफ आहे आणि लबॉ फूड पॅटिसरीची फाउंडर. आमचं क्लाउड किचन आहे जोगेश्वरीला. आमच्या प्रॉडक्ट्समध्ये सेलिब्रेशन केक्स, टी केक्स, कुकीज आणि बरेच काही डिझर्ट्स आहेत. इंडिव्हिज्युअल ऑर्डर्स बरोबर आम्ही डिझर्ट केटरिंग, कॉर्पोरेट गिफ्टिंग आणि काही रेस्टॉरंट्स आणि कॅफेजना डिझर्ट्स देखील सप्लाय करतो. सो माझी आस्क आहे, जर तुमच्या माहितीत कोणी रेस्टॉरंट्स, स्मॉल रेस्टॉरंट्स आणि कॅफेज असेल ज्यांना डिझर्टची गरज असेल तर लेट मी नो. थँक्यू. मृण्मयी पत्की, मला 2.0. नमस्कार, अभिजित सोमण, सेक्रेटरी गोल्डन माला 2.0. गेली 7 वर्ष कॅटरिंग सर्व्हिसमध्ये आहोत. बुफे असू दे, पंगत, सगळ्या प्रकारच्या कॅटरिंग सेवा आम्ही देतो. मला स्पेसिफिक आस्क आहे की बँक्वेट हॉल ज्याच्याशी आम्ही कॅटरिंग टायअप करू शकतो आणि कॅन्टीन, गव्हर्नमेंट कॅन्टीन किंवा कोणत्याही कॅन्टीन एक्सेप्ट शाळा आणि कॉलेज सोडून, तर ते माझे स्पेसिफिक आस्क आहेत. आणि रिसेंट सक्सेस स्टोरी म्हणजे वेस्टर्न रिजन 1 आणि माला 2.0 यांनी जो टॉक्स दॅट बिल्ड हा कार्यक्रम केला त्याच्यात खानपान व्यवस्था आमच्याकडे होती. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव विशेष वराडी. माझा बिझनेस माहिती आहे कोणाला? मला 2.0 चॅप्टर सोडून बिझनेस माहिती आहे. क्रिकेट खेळतात सर. ऍक्च्युली तेच झालं सर, क्रिकेट खेळतो एवढंच माहिती पडलं. सो मी ब्रँडिंग आणि डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रात आहे. गेली 14 वर्ष कार्यरत आहे.
मी तुमचे लोगो डिझाईन करतो, मार्केटिंग कोलॅटरल्स, डिजिटल मार्केटिंग आणि पी आरमध्ये काय करतो, मिड डे टाइम्स ऑफ इंडिया, हिंदुस्तान टाइम्स यासारख्या वेब पोर्टल्सवरती तुमचे पेड आर्टिकल्स करतो. आम्ही अवॉर्डसुद्धा करतो, सकाळ, लोकमत, पिलर्स ऑफ महाराष्ट्र यासारखे अवॉर्डसुद्धा आपण तुम्हाला देतो. सो बेसिकली आपण तुमच्या बिझनेसला 360 मार्केटिंगने बूस्ट करतो आणि एका लेवलपर्यंत पोहोचवतो, ज्या लेवलपर्यंत तुम्ही आज सगळे तुमचे जे काही ब्रँड्स आहेत ते होर्डिंग्स आणि TV चॅनल्सवरती बघता. तुमचा ब्रँड तुम्हाला तिथे बघायचा असेल तर डेफिनेटली माझ्याशी 1-to-1 करा. वी विल डेफिनेटली गिव्ह यू सम इन्साइट्स. येस. मला वाटतं एक छोटीशी गोष्ट ऍड करायची राहिली. रोहन सरांकडून मला डन डील झालं 70,000 रुपयाचं. मिलेट्स त्यांची ऑर्डर आली मिलेट्स करता. सो एकदा